तर आता बघा, 10व्या श्लोकामध्ये काय सांगितलं भगवंतांनी, की पुष्कळशा लोकांनी भगवंतांना प्राप्त केले, असं त्यांनी सांगितलं भाषांतरामध्ये. तुम्ही बघा, इथं भगवंत काय म्हणतात, की माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे अनेक अनेक है ना, अनेक अनेक असं सांगितलं. तर पुष्कळ अनेक अनेक लोकांनी भगवंतांना याच्या अगोदर प्राप्त केले. तर कारण असं का करू शकले ते लोक? कारण त्यांची इच्छा होती भगवंतांचा भक्त बनून प्राप्त करायची, तेव्हाच ते प्राप्त करू शकले. झालं. हम्म. तर ज्या लोकांची इच्छा असते भगवंतांना प्राप्त करायची, है ना, हम्म. असेच लोक भगवंतांना प्राप्त करू शकतात. मग ते झालं. मग आता काही लोकांची इच्छाच नाही भगवंतांना प्राप्त करायची, तर त्यांच्यासोबत कसं होतं भगवंत? मग अशा लोकांसोबत कसं आदान प्रदान करतात, ज्या लोकांची इच्छाच नाही भगवंतांना प्राप्त करायची? तर भगवंत काय सांगतायत मग? ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. भगवंत आता काय सांगतायत? ये यथा माम. तर जे लोक ज्या भावाने मला शरण येतात, म्हणजे जर कुणी भगवंतांना शरण आलं की त्यांना भगवंत प्राप्त करायचे, तर त्यांना प्राप्त होतील, त्यांचा भाव तसा असेल. आणि काही लोकांचा भाव असा आहे की त्यांना भगवंतांना प्राप्तच नाही करायचं, हं, भगवंतांपासून दुसरंच काहीतरी पाहिजे त्यांना, तर ते त्यांना ते मिळणार नाही. तर जसं भक्ताचा जसा भाव आहे, ज्या भावाने भक्त भगवंतांना शरण जातोय, ज्या भावाने जो मला शरण येतोय असं म्हणता येईल, त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. त्याला जे पाहिजे तसं मी देतो. शरण आला, त्यानं व्यवस्थित जर शरण आला, मी प्रसन्न झालो, तर त्याला जे पाहिजे ते मी देतो. मग हे पार्था, पार्था म्हणजे काय? अर्जुनाचंच नाव आहे. पृथेचा मुलगा पार्थ, त्याच्या आईचं नाव पृथा आहे, कुंतीचंच एक नाव पृथा असं. सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. तर भगवान काय म्हणतायत, की सगळे लोक जे आहेत ते माझ्याच रस्त्यावर आहे, है ना, मलाच ते शरण येतात. बरोबर. असे भगवंतांनी इथं काय सांगितलं, की जे लोक भगवंतांना शरण येत नाही, तर भगवंत सांगतात, आता इथं इन जनरल भगवंतांनी सांगितलं, सामान्य नियम सांगितला. ज्याचा जे भाव आहे, त्याच्याने जो व्यक्ती मला शरण आलाय, तर त्या भावाने तो मला प्राप्त करतो. ठीक आहे. तात्पर्य वाचा. अजून नाही का कोणी दुसरं? नाही, राहू द्या. मी मग हे डायरेक्टच सांगतो, वाचण्याची काही गरज नाही, है ना? वाचू समजावूनच का सांग. मग? वाचा. तात्पर्य: हम्म. प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा त्यांच्या विविध प्रकट झालेल्या रूपांमध्ये शोध करीत असतो. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा अंशिक साक्षात्कार त्यांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमाणुसहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो. परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे आणि याप्रमाणे ज्याची श्रीकृष्णांना प्राप्त करावयाची इच्छा, जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मनुष्य संतुष्ट होत राहतो. दिव्य आध्यात्मिक जगतातही श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्ताच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्येच आदान प्रदान करतात. एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असते. दुसऱ्याला ते आपले खास मित्र असावेत अशी इच्छा असते. आणखी दुसऱ्याला ते आपला पुत्र असावेत अशी पण इच्छा असते. तर आणखी दुसऱ्याला ते आपले प्रियकर असावेत अशी इच्छा असते. श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेनुसार अनुरूप असे फळ देतात. भौतिक जगतातही भावनांचे हेच आदान प्रदान चालते आणि भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांच्या इच्छेनुसार त्यांना समान रीतीने फल प्रदान करतात. विशुद्ध भक्त या ठिकाणी तसेच
दिव्य धामामध्येही भगवंतांशी वैयक्तिक सहवास करतात व साक्षात त्यांची सेवा करू शकतात. आणि याप्रमाणे विशुद्ध भक्त भगवंतांच्या प्रेममयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात. जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांना जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिक दृष्ट्या आत्महत्या करावयाची आहे, त्यांनाही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन करून घेऊन सहाय्य करतात. असे निर्विशेषवादी हे भगवंतांच्या शाश्वत आनंदमयी स्वरूपाचा स्वीकार करीत नाहीत. म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमाविल्यामुळे ते भगवंताच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकत नाहीत. त्यांच्यापैकी जे निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये दृढपणे स्थित झालेले नसतात, ते आपल्या कर्म करण्याच्या सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगतात येतात. त्यांना आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश दिला जात नाही, तर त्यांना पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी दिली जाते. जे सकाम कर्मी आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विविध कर्माचे इच्छित फळ प्रदान करतात. आणि जे योगी सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सिद्धी प्रदान केल्या जातात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंतांच्याच कृपेवर अवलंबून आहे आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत. म्हणून श्रीमद भागवतात 2.3.10 मध्ये सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत व्यक्ती कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेप्रत येत नाही तोपर्यंत तिथे सर्वच प्रयत्न अपूर्ण राहतात. काम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. मनुष्य निष्काम असो म्हणजे भक्ताप्रमाणे, किंवा सर्व सकाम कर्मफलांची इच्छा करणारा असो, किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो, त्याने कृष्ण भावनेत अंतिमतः परिणत होणारी पूर्ण अवस्था प्राप्त करण्याकरिता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता बघा, तर प्रभुपाद काय म्हणतात की प्रत्येक व्यक्ती जे आहे तर श्रीकृष्णांच्या शोधात आहे असं सुरुवातीला ते सांगतात. त्याच्यासाठी काय म्हणतात की प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा त्यांच्या विविध प्रकट झालेल्या रूपामध्ये शोध करीत असतो. तर सगळे जे व्यक्ती आहेत, भक्त असो की अभक्त असो, सगळेजणच हे श्रीकृष्णांच्या शोधात आहे असं प्रभुपाद सांगतात. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा अंशिक साक्षात्कार त्यांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमाणुसहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो. तर आपल्याला माहिती आहे की जे अध्यात्मामध्ये आहेत तर जे भक्तीला सोडून इतर पद्धतीमध्ये आहेत अध्यात्माच्या, जे ज्ञानी आहेत, कर्मी आहेत, तर त्यांना भगवंतांचा साक्षात्कार कसं, तर ते भगवंतांना ब्रह्मन असं समजतात आणि भगवंतांना ते परमात्मा रूपामध्ये त्यांचा साक्षात्कार होतो. पण हे ब्रह्मन आणि परमात्मा साक्षात्कार जे आहेत हे पूर्ण साक्षात्कार आहेत का? नाही, है ना. ते कसे आहे, ते अंश मात्र साक्षात्कार आहे. भगवंतांचा पूर्ण साक्षात्कार कधी होतो? आपल्याला भगवंतांच्या रूपामध्ये ना, भगवान रूपामध्येच त्यांचा पूर्ण साक्षात्कार होतो. आणि मग कोणाला होतो? भक्तांनाच होतो. बाकीच्या ज्ञानी आणि कर्म्यांना नाही होत. त्यांना काय होतो? आंशिक होतो. पूर्ण साक्षात्कार कोणाला होतो? भक्तांना पूर्ण साक्षात्कार होतो. केवळ तिथे लिहिलंय बघ, केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. तर पुढे यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे. त्याच्यामुळं प्रभुपाद म्हणतायत की सगळेच लोक श्रीकृष्ण आहे. काही लोकांना आंशिक होतो, काही जणांना पूर्ण. भक्तांना पूर्ण होतो, बाकी भक्तांना सोडून सगळ्यांना आंशिक होतो. आणि याप्रमाणे ज्याची श्रीकृष्णांना प्राप्त करायची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मनुष्य संतुष्ट होत असतो. तर का वर्तव असं? कारण त्या लोकांची इच्छा तशी, त्या लोकांना आंशिक साक्षात्कारच पाहिजे, भक्तांना पूर्ण साक्षात्कारच पाहिजे. त्याच्यामुळे भगवंत त्यांना काय करतायत?
तेवढाच साक्षात्कार देते. दिव्य आध्यात्मिक जगतातही श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्ताच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्ये आदान प्रदान करतात. हे केवळ काय भौतिक जगतात आहे का? नाही, तर असं आध्यात्मिक जगतामध्ये पण आहे. तर आध्यात्मिक जगतामध्ये काय आहे, तर तिथं कोण आहे केवळ? आध्यात्मिक जगतात कोण आहे? तिथे सर्व भक्तच आहे. भगवंताचे पार्षद आहेत ना. हा, पार्षद आहेत, भक्तच आहे. आणि बाकीचे पार्षदांना सोडून काय नाही, भक्त आहेत. जे आपल्यासारखे मागच्या श्लोकात त्यांनी सांगितलं ना, की पुष्कळ हम्म. लोकांनी भक्ती केली आहे. हे पुष्कळ लोक गेलेत ना मग तिथं आध्यात्मिक हा जगतात आधीचे, हा तर ते सगळे भक्त आहेत. तर मग आध्यात्मिक जीवनामध्ये तर सगळे भगवंतांचा तिथं भगवान रूपामध्येच त्यांनी साक्षात्कार केलेला आहे, पूर्ण साक्षात्कार. आता ह्या पूर्ण हम्म. साक्षात्कारामध्ये पण काय आहे, वेगवेगळा फरक आहे. तर काय फरक आहे बाबा, पुढे सांगतोय. एखाद्या भक्ताला पूर्ण साक्षात्कारामध्येच तर काय, तो श्रीकृष्णाला आपला मालक म्हणून, स्वामी म्हणून इच्छा करतो. दुसरा जो भक्त असतो तो भगवंतांना मित्र समजतो. तिसरा जो प्रकारचा भक्त आहे तो भगवंताला तो आपला पुत्र म्हणून पाहिजे, भगवंत त्याला. हम्म. मग हे भक्तांमध्ये असे हे विविध आहेत. त्यांना पूर्ण साक्षात्कार पाहिजे. पूर्ण साक्षात्कारासाठी त्यांना भगवंतांसोबत जो संबंध आहे तो त्यांचा वेगवेगळा. कुणाकुणाला भगवंत प्रियकराच्या रूपामध्ये पाहिजे, असं आहे. श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेनुसार, जसं त्या भक्ताची इच्छा आहे. उत्कटता म्हणजे काय? जसं त्या भक्ताला भगवंतावर प्रेम करायचं त्याच्यानुसार भगवंत फळ देतात, आध्यात्मिक जगतात पण आणि भौतिक जगतात भौतिक दोन्ही. जगतात पण. हम्म. पुढे म्हणतायत भौतिक जगतात ही भावनांचे हेच आदान प्रदान चालते. हे तर झालं भगवंतांचं. पण आता आपण ह्या भौतिक जगतात भगवंतांशी संबंध ठेवला, त्या इच्छेनुसार भगवंत आदान प्रदान करते. पण आता आपण ह्या भौतिक जगतात कुणी मित्र बनवला, ह्या इथं भौतिक जगतात आपण मित्र बनवला, तर त्याच्यासोबत पण आपण कार्य तसंच करतो ना. ज्या आता समजा आपले खूप मित्र आहेत, तर आपण जिथं काम हम्म. करतो ऑफिसमध्ये, तिथले वेगळे मित्र आहेत, है ना. तिथं हा. ऑफिस मधल्या लोकांसोबत आपण ऑफिस सारखं काम करतो, है ना. जे आपले शेजारी आहेत त्यांच्यासोबत आपली वेगळी आदान प्रदान असते. जे भक्त आहेत त्यांच्यासोबत आपली वेगळी आदान प्रदान असते. तर तसंच हो. म्हणताय. तर भौतिक जगतातही भावनांचे हेच आदान प्रदान असते. तर आपण पण असंच आदान प्रदान करतो, है ना. आणि त्याचप्रमाणे आपण जसं करतो तसंच काय करतात भगवंतही, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या. तर भगवंत आणि भक्तांमध्ये पण तसंच आहे, जसं आपण आदान प्रदान करतो तसंच त्यांच्या समान रीतीने फल प्रदान करतात. भक्तांची जशी इच्छा आहे, है ना, त्यांच्या जे लोक भक्तीचा अभ्यास करतायत त्याच्यानुसार भगवंत तिथं आदान प्रदान करतात. विशुद्ध भक्त या ठिकाणी तसेच दिव्य धामामध्ये पण भगवंतांची वैयक्तिक सहवास करतात. तर जे शुद्ध भक्त असतात, विशुद्ध म्हणजे काय, विशेष शुद्ध रूपेन शुद्ध, है ना. शुद्ध. हा, हम्म. शुद्ध मध्ये पण विशेष वी लावलं ना त्याला, विशेष रूपाने जे शुद्ध आहे ते विशुद्ध, जे विश- 3 गुणांच्या वर जे आहे. विशेष. हा, 3 गुणांच्या वरचे विशुद्ध. हम्म. विशुद्ध भक्त 3 गुणांच्या भक्त म्हणजे 3 गुणांच्या वरच असतात, ते दिव्य असतात ना. तर ते जे भक्त असतात ते भगवंतांचा सहवास त्यांना प्राप्त होतो व साक्षात त्यांची सेवा करू शकतात. भगवंतांची सेवा त्यांना प्राप्त होते. याप्रमाणे विशुद्ध भक्त भगवंतांना प्रेममयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्रदान करतात. असं हे जे भक्तांची जी सेवा आहे, विशुद्ध भक्तांची, शुद्ध भक्तांची, ती भगवंतांना काय करते, आनंद प्रदान करते. जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांना जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिक दृष्ट्या आत्महत्या करायची आहे, त्यांनाही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये विलीन करून घेऊन सहाय्य करतात. आता म्हणतात निर्विशेषवादी म्हणजे कोणते लोक? मायावादी. बरोबर, मायावादी लोक. तर मायावादी लोकांना काय करायचं असतं? त्यांना ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं बरोबर असतं. आहे. हा, तर ब्रह्मज्योतीमध्ये त्यांना विलीन व्हायचं. मग ते विलीन झाल्यावर काय होईल, त्यांचं अस्तित्व राहील का नष्ट होईल? अस्तित्व राहतं त्यांचं, पण त्यांना त्या ठिकाणी आनंद नाही प्राप्त होत. हा, बरोबर. पण आता इथं प्रश्न असा आहे की विलीन होणं म्हणजे काय होतं?
ब्रह्मज्योतीत विलीन झाल्यावर काय होतं की ते त्यांचं अस्तित्व नष्ट होतं ना. कसं की जसं नदी समुद्रामध्ये होते तसंच त्यांना पाहिजे असते सायुज्य मुक्ती. हम्म. ती हम्म, जर मिळाली त्यांना, ती सायुज्य मुक्ती, तर मग हम्म, त्यांना ते नष्ट होतं त्यांचं आयुष्य. पण ते नुसतंच ते ब्रह्मज्योतीत गेले पण त्यांना ते सायुज्य मुक्ती जर नाही मिळाली, हम्म, तर मग ते वेगळं राहतं त्यांचं आयुष्य. जे म्हणतात की प्रभुपाद त्यांचं पतन होतं असं म्हणतात, त्यांची इच्छा झाली तर. हम्म. पण आता हे जे लोक आहेत त्यांना पाहिजे होती सायुज्य मुक्ती, व्हायचं होतं आणि हे झाले गेले, नष्ट झाले ना. मग ते प्रभुपाद जसं नदी आहे समुद्रात विलीन होते, मग नदीचं अस्तित्व संपतं. तर तसंच ह्या लोकांचं आयुष्य अस्तित्व संपलं म्हणजे ह्या लोकांनी काय केले, थोडक्यात आत्महत्याच केली असं म्हणते. असे निर्विशेषवादी हे भगवंतांच्या शाश्वत सॉरी असे निर्विशेषवादी हे भगवंतांच्या शाश्वत आनंदमयी स्वरूपाचा स्वीकार करीत नाहीत. तर हे जे निर्विशेषवादी मायावादी लोक आहेत ते भगवंतांचं रूप स्वीकारत नाहीत, स्वरूपाचा आनंदमयी जे स्वरूप आहे त्याचा स्वीकार करीत नाही. मग स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमावल्यामुळे ते भगवंतांच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकतात. त्यांना आता स्वतःचं अस्तित्वच नाहीये तर ते सेवा कसं करतात, आणि सेवा ते केलं नाही तर त्यांना भक्तीचा आनंद कसा मिळणार असं म्हणतात. त्यांच्यापैकी जे निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये दृढपणे स्थित झालेले नसतात ते आपल्या कर्म करण्याच्या सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगतात. पुन्हा भौतिक जगतात येतात. बरोबर. हम्म. हम्म. बघा, त्यांच्यापैकी काही जण दृढपणे स्थित झालेले नसतात, म्हणजे ते विलीन झालेले नाहीये. सगळेच नाही, काही जण. हं? जे विलीन होतात त्यांची तर झाली आत्महत्या. पण काही जण जे तिथं दृढ नाही ते काय करतात, त्यांच्या सुप्त कामना इच्छा करण्यासाठी ते पुन्हा भौतिक जगतात येतात. त्यांना आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश दिला जात नाही, त्यांना पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी जाईल. त्यांना पुन्हा या भौतिक जगतात जे कर्म करायसाठी सांगितलं जातं. जे सकाम कर्मी आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विहित कर्मांचे इच्छित फळ प्रदान करतात. ह्याच्यामध्ये जे सकाम कर्मी आहेत, त्यांना काय करतात भगवंत यज्ञेश्वर म्हणतात. भगवंत यज्ञेश्वर आहेत है ना. तर त्याच्यामुळे त्यांच्या इच्छित जे फळ आहे ते त्यांना देतात. आणि जे योगी सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सिद्धी प्रदान केल्या जातात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंतांच्याच कृपेवर अवलंबून आहे. तर प्रत्येक व्यक्ती जीवात्मा जो आहे त्याला जर काही करायचंय या जगामध्ये तर तो पूर्णपणे भगवंतांवरच अवलंबून आहे. आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत, है ना. तर हे सगळे जे आध्यात्मिक मार्ग आहेत हे कसे आहेत, ते एकच एकच रस्ता आहे अध्यात्माचा, है ना. पण ह्याच्यामध्ये काय आहेत, यशाच्या विविध मर्यादा आहेत. म्हणजे एक मार्ग काय होतो, थांबतो, म्हणजे त्याच्यामध्ये ठिकाणं आहेत, है ना, वेगवेगळे. मग तिथं ते ठिकाण आलं की तो मार्ग संपतो. म्हणजे जसं आता 3 प्रवासी निघाले, कोण कोण, एक भक्त निघाला, है ना, एक योगी निघाला आणि एक कर्मी निघाला एकाच रस्त्यावर. कशाच्या, अध्यात्माच्या रस्त्यावर 3 लोक निघालेले. हम्म. एक भक्त आहे, एक कर्मी आहे आणि एक योगी आहे. आता 3 जण निघाले. मग पहिल्यांदा काय येणार, भगवंतांचा ब्रह्मन साक्षात्कार येणार. मग तो कर्मी आहे तो तिथंच थांबणार. हम्म. मग तो पुढं पुढं आता किती जण राहिले, 2 लोक, योगी आणि भक्त. योगी कुठपर्यंत येणार, त्या परमात्म्यापर्यंत येणार. मग झालं, मग तो पण जाणार. मग आता पुढं परमात्म्याच्या पुढं कोण आहे, भक्त एकटाच आहे. मग पुन्हा भगवान आले की झालं, मग भक्त पण तिथं थांबणार, मार्ग संपला असं सांगते. तर विविध मर्यादा आहेत. तर कर्मीची जी मर्यादा आहे ती ब्रह्मनपर्यंतच आहे, योगीची जी मर्यादा आहे ती परमात्मापर्यंतच आहे, भक्त भगवानपर्यंत. म्हणून श्रीमद भागवत मध्ये सांगितलं आहे की कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेप्रत येत नाही तोपर्यंत तिथे सर्वच प्रयत्न अपूर्ण राहतात. आणि जोपर्यंत आपण भक्तीमध्ये येत नाही तर ह्या सगळ्याच लोकांचे प्रयत्न तसे अपूर्ण आहेत. भागवत मधला श्लोक आहे, अकाम सर्व कामो वा
मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. मनुष्य निष्काम असो किंवा सर्व सकाम कर्मफलांची इच्छा करणारा असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो, त्याने कृष्ण भावनेत अंतिमतः परिणामतः होणारी पूर्ण अवस्था प्राप्त करण्याकरिता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा. कोणत्याही तो मार्गात असला तरी त्यांनी भक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. आता इथं भगवंतांनी सांगितलं की कसं ज्याप्रमाणे त्यांच्या भक्तांची इच्छा आहे त्याप्रमाणे ते आदान प्रदान करतात. तर असं जर असेल तर त्या भक्त जे पाहिजे त्याला जर भगवंत देत असतील, हम्म, तर असं जर आहे की भगवंत सगळं देतात त्यांना, त्यांची जर पूजा केलं तर भगवंत काय करतायत, सगळं प्रदान करतायत, भक्ताच्या सगळ्या इच्छा प्रदान करतायत. मग असं जर असेल, मग सगळे लोक भगवंतांची पूजा का नाही करत हो? भगवंत जर सगळं प्रदान करणारे असतील तर मग ते का पूजा लोक त्यांची करत नाही, असं अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न येतोय. हे भगवंतांनी जाणलेलं आहे. लोक का त्यांना शरणागत होत नाहीत? मग आता त्याचं उत्तर कृष्ण 12व्या श्लोकामध्ये देत आहेत की लोक भगवंतांना का शरण येत नाहीत जरी भगवंत त्यांच्या इच्छा पूर्ण करतात तरी. काय आहे त्याचं कारण? कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. काय म्हणतायत की मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात. लोकांना काय पाहिजे असते? वेगवेगळी सिद्धी पाहिजे असते आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. तर लोकांना काय पाहिजे असतं? भगवंतांपासून येणार, भगवंतांकडे जर आले तर भगवंत थोडा वेळ लावतो. आणि सकाम कर्म जर केलं तर भगवंतांची भक्ती करण्यापेक्षा तिथं लगेच त्वरित है ना फळ मिळतं. त्याच्यामुळे लोकांना काय पाहिजे? लगेच पाहिजे, त्वरित पाहिजे. त्वरित सगळ्या गोष्टी पाहिजेत. हा हा. पण जे लोक सकाम कर्मामध्ये आहेत, आता भक्तांचं कसं असतं, त्याला तर भगवंतांचं प्रेम पाहिजे असतं. मग भगवंत देऊ की नाही देऊ, कितीही वेळ लागतो, भक्त तर भगवंतांजवळ असतो. बाकीचे जे लोक भगवंतांजवळ आले, जे की भक्त नाही तेवढे, ते कसे आहेत? सकाम कर्मी वगैरे आहेत. ह्या लोकांना जर भगवंतांनी द्यायला वेळ लावला, है ना. आता घरी कसं असतं, आता हॉटेलमध्ये गेलो आपण तर तिथं जर वेळ लावलं तर लगेच लोक म्हणतात, है ना, द्या लवकर द्या लगेच, है ना. पण घरी काय आपण वेळ लावलं तरी आपण काही म्हणू शकत नाही. नाही. तर तसंच अं, भगवंतांच्या ह्याच्यामध्ये, कारण घरी आपलं संबंध असतो, त्याच्यामुळे आपण काही म्हणू शकत नाही. आणि हे जे लोक असतात हे कसं भगवंताकडे जातात, ते काय करतात, भगवंतांनी लगेच द्यावं, त्यांना भौतिक गोष्टीसाठी येतात ना ते. ते भगवंतांसोबत थोडा संबंध बनवायला किंवा प्रेम करायला आलेले आहेत. मग त्यांना वाटतं की हे भगवंत तर वेळ लावतायत द्यायला, ह्यांच्यापेक्षा हे देवता देतात, आपल्याला तर वस्तू पाहिजे, ह्या व्यक्तीशी आपल्याला काय देणं घेणं, असं ते विचार करतात. त्यांना आपली इच्छा पूर्ण करायची, एवढंच आपलं तिथं ध्येय आहे. मग ते भगवंतांनी करू भौतिक इच्छा पूर्ण की देवतांनी करू, त्यांना काही फरक पडत नाही. ते जो लवकर देतो, आणि लवकर कोण देतो? देवता देतो. त्याच्यामुळे हे सगळे लोक देवतांकडेच जातात, भगवंतांकडे येत नाही. पुढं म्हणतायत तात्पर्य, या भौतिक जगातील देवदेवतांविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे. तर इथं देवदेवतांबद्दल चुकीची कल्पना आहे लोकांमध्ये, आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणाऱ्या अल्पज्ञ लोक या देवदेवतांना भगवंतांचीच विविध रूपे समजतात. काय चुकीची कल्पना आहे? तर मोठे मोठे जे शास्त्रांवरचे पण जे विद्वान आहेत, है ना, ते काय समजतात की हे जे देवी देवता आहेत, है ना, ते काय आहेत? भगवंतांचं स्वरूप आहे.
असं आहे का हो? देवी देवता भगवंतांचीच रूप आहेत का? नाही. देवता नाही भगवंतांचे भगवंतांनी नेमलेले सहाय्यक आहेत ते. हा, प्रतिनिधी आहेत भगवंतांचे, है ना? त्यांना मदत करणारे आहेत हे विश्व जग चालवण्यामध्ये, वेगवेगळ्या रूपामध्ये. पण हे भगवंतांची रूप नाही. जसं अवतार असतात भगवंतांचे, ते काय असतात? भगवंतांचीच रूप असतात. तसे हे नाही, हे देवी देवता वेगळे रूप आहेत. तर भगवंत एकच आहेत आणि अंश अनेक आहेत. तर ते हे सगळे जीव जे आहेत ते सगळे देवी देवता त्यांचे अंश आहेत. तर वेदांमध्ये काय सांगितलं की नित्यो नित्यानाम. तर भगवंत एकच आहे, है ना? आपण हे देवी देवता खूप सारे पुष्कळ आहेत. ईश्वर परम कृष्ण. तर परम कृष्ण, परम भगवान हे एकच आहेत. ते कोण आहेत? श्रीकृष्ण. देवतांना भौतिक जगताचे व्यवस्थापन करण्याकरिता शक्ती प्रदान करण्यात आली. मग हे देवता कोण आहेत? तर ते विश्वाचं, भौतिक जगताचं व्यवस्थापन करण्यासाठी ते भगवंतांना मदत करणारे आहेत. या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त भौतिक शक्तींनी युक्त असे जीव आहेत. हे देवता पण कोण आहेत? मग जीवच आहेत, जे भगवंतांचे अंश आहेत, हे अवतार नाही. तर देवता कधीही नारायण, श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या बरोबरीचे असूच शकत नाही. हे देवता जे आहेत ते कधीच भगवंतांची ते बरोबरी करू शकत नाहीत, असं सांगतोय. भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे जो मानतो त्याला नास्तिक किंवा पाखंडी म्हटले जाते. तर भगवंत आणि देवता हे एका स्तरावर नाही, तर वेगवेगळे आहेत. ते जीव आहेत देवता, आणि भगवंत हे भगवंत आहेत, ते वेगवेगळ्या स्तरावर आहेत. ब्रह्मा आणि शिव यांच्यासारख्या महान देवतांचीही तुलना भगवंतांशी करता येत नाही. तर ब्रह्मा आणि शिव हे पण काय आहेत? देवताच आहेत. वस्तुतः ब्रह्मा आणि शिवासारख्या देवता भगवंतांची आराधना करतात. शिवविरिंची नूतम, काय म्हणतात की हे शिवजी, है ना? तर हे सगळे आणि बाकीचे देवता भगवंतांची पूजा करतात. त्याच्यामुळे भगवंताचं एक नाव आहे की शिवविरंची नूतम. तरीही आश्चर्याची गोष्ट आहे की परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्य आहे किंवा परमेश्वर पशुरूपधारी आहे, अशा गैरसमजुतीमुळे मूर्ख लोक पुष्कळ मानव नेत्यांची पूजा करतात. तर तरी पण काही लोकांची चुकीची धारणा असते. ते काय म्हणतात की परमेश्वराला ते सामान्य माणसाप्रमाणेच समजतात, किंवा ते परमेश्वर काय आहे की तो पशूंचं रूप धारण करतो, तो माशाचं रूप धारण करतो, मत्स्यावतार आहे, कुर्मावतार आहे, अशी वेगवेगळी रूप तो धारण करतो. पण भगवान नारायण, भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान श्री विष्णू हे या भौतिक जगतातील नाही. आणि हे सगळे जे आहेत ते कुठले आहेत? आध्यात्मिक जगतातले आहेत. भगवंत हे भौतिक सृष्टीच्या पलीकडे, अर्थात दिव्य आहेत. भगवंत काय आहेत? दिव्य आहेत. निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्यही सांगतात की नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत. तर मायावादी लोकांचे जे मुख्य आहेत, अग्रणी म्हणजे काय? मुख्य. त्यांच्यामधले जे मुख्य आहेत शंकराचार्य, ते पण सांगतायत की नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत. अतीत म्हणजे काय? पलीकडे, म्हणजे ते वर आहेत, आध्यात्मिक सृष्टीमधले ते आहेत. तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात. जरी हे भगवंत हे देवतांपेक्षा वेगळे असले तरी हे काय करतायत? देवतांचीच आराधना करतात. कारण असं का करतात? कारण त्यांना फलप्राप्ती होते म्हणून. पण ते जाणत नाहीत की अशी फलप्राप्ती ही क्षणिक असते. ही जी फलप्राप्ती होणार आहे ही थोड्या काळापूर्वीच आहे, आणि ते अल्पबुद्धी लोकांसाठी आहे. बुद्धिमान मनुष्य कृष्ण भावनेमध्ये असतो आणि त्वरित पण क्षणभंगूर फलासाठी त्याला निम्न देवतांची आराधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते. तर जो व्यक्ती बुद्धिमान आहे
तर त्याला काय पाहिजे असतं, तर तो भक्तीमध्येच लागतो, कृष्ण भावनेमध्येच असतो. पण जे थोड्या वेळासाठी जे फळ मिळणार आहे, त्याच्यासाठी व देवी देवतांची तो पूजा नाही करत. या भौतिक जगतातील देव देवता तसेच त्यांचे आराधक यांचा भौतिक जगाच्या विनाशाबरोबरच विनाश होईल. तर या भौतिक जगातील जे देवी देवता आहेत, है ना, आणि त्यांचे जे उपासक आहेत, आराधक आहेत, यांचा भौतिक जगाच्या विनाशाबरोबरच विनाश होईल. कारण हे देवी देवता पण जे आहेत ते काय थोड्या काळासाठी आहेत. देवी देवतांनी दिलेले वर हे भौतिक आणि तात्पुरते असतात. भौतिक जगत आणि देव देवता व त्यांचे आराधक असणारे निवासी हे ब्रह्मांड रूपी महासागरातील बुडबुडे आहेत. तर हे जे देवी देवता आहेत, हं, आणि त्यांचे जे आराधक आहेत, निवासी, हे काय आहेत, बुडबुडे आहेत. म्हणजे काय, की ते थोड्या काळासाठी, जसं इथं सांगण्याचा उद्देश असा आहे की हे बुडबुडे काय असतात, एका सागरामध्ये थोड्या वेळासाठीच असतात. असं हे देवी देवता आणि त्यांचे जे भक्त आहेत देवी देवता, हे काय आहेत, सगळे क्षणभंगूर आहेत. पण आपण बघतो की भक्त कसं असतं, भक्ती जी आहे ती पुढच्या जन्मात पण येते आपल्यासोबत, शाश्वत आहे असं आपण म्हणतो. पण ह्या देवी देवतांच्या भक्तीचं तसं नसतं, हे सांगायचं इथं. तरी या जगामध्ये मानव समाज हा भूमीची मालकी, कुटुंब आणि उपभोग्य पदार्थ यासारख्या क्षणभूर भौतिक ऐश्वर्यासाठी वेडा झालेला असतो. तर ह्याच्यामध्ये काही नवीन आहे का? नाही. तर तर हे जरी क्षणभंगूर असलं तरी या जगामध्ये कितीतरी लोकांनी या जमिनीसाठी, पैशासाठी आपला लोक जीव देतात. क्षणभंगूर एखाद्या गोष्टीसाठी, कुटुंबासाठी, कुटुंबातल्या कुटुंबात किती लोक आपला संपत्तीसाठी जीव देतात, एकमेकांचा जीव ते घेतात. हम्म. तर ह्या भौतिक ऐश्वर्यासाठी, जे की त्यांच्या मृत्यूसोबत संपणारच आहे, है ना, त्याच्यासाठी ते एवढं प्रयत्न करतात आणि एक दुसऱ्याला मारायला ते उठतात. जर एखाद्या मनुष्याला एका राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये पद मिळाले, तर त्याला वाटते की आपण मोठे वरदानच प्राप्त केले आहे. एखाद्याला जर वाटलं की आपण काय झालं, मंत्री झालोय, प्रधानमंत्री झालोय, तर आपण खूप मोठं काही कार्य वरदान प्राप्त झाले. म्हणून ते सर्व लोक, तथाकथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक, त्यांच्या पुढे तात्पुरत्या वर प्राप्तीसाठी नतमस्तक झुकवितात आणि खरोखर या लोकांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. तर मग असं हे त्यांना वाटतं की मी तर खूप मोठा व्यक्ती झाले, लोक माझ्याकडे येत आहेत आणि या देशामध्ये त्यांना काही पाहिजे, है ना, अशी ते कामना करतात आणि मी त्यांची ती कामना पूर्ण करतो, असं त्यांना वाटतं. वर प्राप्तीसाठी माझ्याकडे येतात आणि माझ्या समोर झुकतात, म्हणतात मंत्री साहेब हे करा ते करा, आणि लगेच त्यांची इच्छा पूर्ण होते. भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून कायमची सुटका होण्यासाठी, पण काय होतं, मृत्यूच्या नंतर काय होणार आहे, त्यांचे प्रॉब्लेम तसेच राहणार आहेत. आणि ह्या भौतिक जे जगाचं जे अस्तित्व असतं, त्याची कष्टमय स्थितीमधून कायमची त्यांची सुटका नाही होणार, थोड्या काळासाठी होईल आणि त्यांनी उपाययोजना केल्यामुळे. पण पूर्णपणे कायमची तुम्हाला जर सुटका करून घ्यायची आहे, तर तुम्हाला भक्तीच केली पाहिजे. आणि ह्या लोकांना ह्याच्यामध्ये बिलकुल स्वारस्य नसतो, ते त्यांना काही त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाही की परमनंट त्यांना करून घ्यायचंय म्हणून. काही लोक बघा, है ना, आजारी पडले की परमनंट करण्यासाठी कसं त्यांना वेगळे औषध असतं, है ना, आणि तात्पुरता आजार बरा करण्यासाठी काय असतं, पेन किलर असतं, है ना. पूर्ण आजार बरा करायचे तर काय असतं, अँटीबायोटिक असतं. तर काही लोकांना काय असतं की ते तात्पुरताच आजार बरा करायचा असतं, काही लोक नेहमी पेन किलरच घेतात, है ना. तशा प्रकारचे हे जे लोक आहेत, जे देवी देवतांची जे पूजा करतात, ते कसे आहेत, या पेन किलर घेणाऱ्या लोकांसाठी आहे. त्यांना माहित असतं की एक पूर्ण ह्याच्यावर उपाय आहे, है ना, की भगवंतांची पूजा करण्याचा. ते लोक ते नाही करत, दुसरे जे क्षणभंगूर कार्य आहेत त्याच्यामध्येच ते लागलेले असतात. हम्म. भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून
कायमची सुटका होण्यासाठी कृष्ण भावना भावित होण्यामध्ये अशा लोकांना मुळीच स्वारस्य नसते. ते सर्व इंद्रियोपभोगाच्या मागे लागलेले असतात. ह्या सगळ्या लोकांना इंद्रियांचा उपभोग पाहिजे असतो आणि इंद्रियोपभोगासाठी अल्पशी सुविधा मिळविण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणारे शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकृष्ट होतात. ह्या लोकांना काय पाहिजे असतं? भगवंतामध्ये भक्तीमध्ये काहीच त्यांना इंटरेस्ट नसतो, स्वारस्य नसतं. फक्त इंद्रिय तृप्तीमध्येच ते लागलेले असतात आणि या इंद्रिय तृप्तीसाठी थोडीशी सुविधा मिळवण्यासाठी ते काय देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे ते काय करतात? पूजन करण्याकडे ते आकर्षित होतात. हा श्लोक दर्शवितो की लोकांना क्वचितच कृष्ण भावनेमध्ये आस्था असते. इथं आपल्याला कळतंय की लोकांचा विश्वासच नसतो कृष्ण भावनेवर, जास्त लोकांचा, है ना. इतर गोष्टीमध्येच त्यांचा विश्वास असतो. बहुतेकांना इंद्रियोपभोगामध्ये रुची असते आणि म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात. तर खूप साऱ्या लोकांना काय पाहिजे असतं की इंद्रिय तृप्तीच पाहिजे असते. तर त्याच्यामुळं मग ते काय करतात, दुसऱ्या जीवांची, देवी देवतांची ते पूजा करतात. त्याच्यामुळं काय आहे की ते भगवंतांची पूजा करत नाही. जरी भगवंत त्यांना सगळ्या गोष्टी देतील, वेळ लावतील, पण देतील, तरी पण ते लोक वाट बघायला तयार नाही. तर मग आता इथं आपल्याला कळालं की काही लोक काय करतायत, देवी देवतांची पूजा करतात, काही ब्राह्मणची पूजा करतात आणि काही लोक कृष्णाची पूजा करतात. तर वेगवेगळ्या रूपामध्ये लोक भगवंतांची सेवा करतायत. तर मग असं आहे. आणि काही लोक कृष्णाची पण सेवा करतात. पण कृष्ण काय आहे? तो ईश्वर आहेत. तर ईश्वर आहेत म्हणजे काय आहे? सगळ्या गोष्टी काय आहेत? त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. असं काहीच नाही की जे भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे. असं काही आहे का ज्याच्यावर भगवंतांचं नियंत्रण नाही? असं असं काहीच नाही. नाही, सगळं काही भगवंतांच्या नियंत्रणाखालीच आहे. नियंत्रणाखालीच आहे. तर मग जे काही लोकांना इथं सुख आणि दुःख मिळतंय ते भगवंतांच्याच नियंत्रणाखाली मिळतंय. आहे ना, ते पण नियंत्रणाखालीच असतं. पण आता जे सुख आणि दुःख जे असतं ते ते आपलं कर्म असतं ना. बरोबर. आपल्या कर्मानुसार आपल्याला सुख आणि दुःख येत असतं. हम्म. तर मग हे सुख आणि दुःख पण भगवंतांच्या नियंत्रणाखालीच आहे. जे अभक्त आहेत त्यांचं पण आता हे जे भगवंतांच्या नियंत्रणाखाली त्यांचं सुख आणि दुःख आहे, हम्म. तर मग हे लोक भगवंतांना तर शरण येत नाही. तर मग आता त्यांची तर आसक्त आहेत ना हे लोक, म्हणून तर भगवंतांना शरण येत नाही. या लोकांची आता आसक्ती कमी करण्यासाठी उपाय काय? तो उपाय भगवंत काय करतायत आता देत आहेत. बरोबर आहे ना. कारण ह्या लोकांची आसक्ती आहे म्हणूनच ते काय करतायत, देवी देवतांची पूजा करतायत. पूजा करतात लोकांमध्ये. आता ही आसक्ती त्यांची कमी कशी करायची? असं ते कमी. आसक्ती त्यांना सुख पाहिजे, लगेच पाहिजे, त्याच्यामुळे देवी देवतांची ते पूजा करतात. आता यांची जी आसक्ती आहे, लगेच त्यांना गोष्ट पाहिजे, तर हे देवी देवतांकडून तर ते घेतात. पण हे कसं होणार? त्याच्यावर पर्याय काय त्यांची आसक्ती कमी करण्यासाठी? आता हे पुढच्या श्लोकात ते पर्याय देतात. तर पर्याय काय आहे? चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम् अपि मां विद्धि अकर्तारम् अव्ययम्. काय म्हणतात की भौतिक प्रकृतींचे 3 गुण आहेत आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. केलं आहे. भौतिक प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत?
हरे कृष्ण. 3 गुण: रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. बरोबर. तर आता ह्या 3 गुणांना अनुरूप ठेवून हम्म, तर कर्माला अनुसरून तर मानवी समाजाचे मी 4 भाग केले. 4 भाग कसे केले ह्यांनी सत्व रजस तमला मिळून? तर सत्वगुणाचा एक भाग केला भगवंताने. हम्म. रजोगुणाचा एक भाग केला. हम्म. आणि हम्म, रजो आणि तमोगुणाचा एक भाग, दोन्हीचं मिक्स केलं. रजो आणि तमोगुणाचा एक, हम्म. आणि तमोगुणाचा एक सेपरेट भाग केला, असे भाग. तमोगुणांचा एक सेपरेट जो भाग आहे तो हम्म. ते म्हणजे कोण आहे? शूद्र. शूद्र. रजो आणि तमोगुण म्हणजे कोण? वैश्य. रजोगुण म्हणजे क्षत्रिय. सत्वगुण म्हणजे कोण? ब्राह्मण. ब्राह्मण. असे हे काय बनवलेत त्यांनी? 4 वर्ण. हे 4 आश्रम पण बनवले. 4 आश्रमामध्ये हे माहिती नाही मला. प्रभुपादांनी दिलंय, ते आपण बघूया, वाचूत आपण तात्पर्य समजून घेऊया. तर प्रत्येक गोष्टींचे सृष्टा भगवंत आहे. ते काय म्हणतायत प्रभुपाद? की प्रत्येक वाचू गोष्टींचे का सृष्टा, प्रभूजी? नाही असू द्या, प्रत्येक गोष्टींचे सृष्टा जे आहेत ते भगवंत आहेत. आलेत वाटतं भक्त, वाच. वाचू का? आले दुसरे पण भक्त आलेत, वाच. प्रत्येक गोष्टींचे सृष्टा भगवंत आहेत. हम्म. सर्व गोष्टींचा त्यांच्यापासून उगम होतो. सर्व गोष्टींचे पालन त्यांच्याकडून होते आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्येच सामावल्या जातात. म्हणून हम्म. भगवंत सामाजिक व्यवस्थेच्या 4 वर्णांचे उत्पत्तीकर्ता आहेत. 4 वर्णांचा आरंभ बुद्धिमान मनुष्यांच्या विभागापासून होतो आणि या वर्गाला पारिभाषिक शब्दात ब्राह्मण म्हटले आहे, कारण ते सत्व गुणामध्ये स्थित असतात. त्यानंतरचा वर्ग हा प्रशासकीय वर्ग आहे व त्यांना पारिभाषिक शब्दात क्षत्रिय म्हटलं जातं, कारण ते रजोगुणामध्ये स्थित असतात. व्यापारी लोक ज्यांना वैश्य म्हटले जाते ते रजोगुण आणि तमोगुण यांच्या मिश्रणामध्ये स्थित असतात आणि क्षुद्र किंवा कामगार वर्ग हा तमोगुणामध्ये स्थित असतो. भगवान श्रीकृष्णांनी जरी समाज व्यवस्थेच्या 4 वर्णांची निर्मिती केली असली तरी ते यापैकी कोणत्याही वर्णामध्ये येत नाहीत, कारण बद्ध जीवांच्या एका वर्गाने बनलेल्या मानव समाजातील बद्ध जीवाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण नाहीत. मानवी समाज हा इतर पशु समाजाप्रमाणेच आहे, परंतु मनुष्यांना पशु स्तरावरून उन्नत करण्यासाठी उपर्युक्त वर्णाची निर्मिती भगवंतांद्वारे करण्यात आली आहे, जेणेकरून कृष्ण भावनेचा पद्धतशीर विकास होऊ शकेल. एखाद्या विशिष्ट मनुष्याची कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणानुसार ठरविली जाते. भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून असणाऱ्या अशा जीवाच्या लक्षणांचे वर्णन या ग्रंथाच्या 11व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. कृष्ण भावना भावित मनुष्य हा ब्राह्मणाहून श्रेष्ठ असतो. जरी गुणांनी ब्राह्मण असलेल्या व्यक्तीला ब्रह्म किंवा परमसत्याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे, तरी त्यांच्यापैकी बरेच जण भगवान श्रीकृष्णांच्या केवळ निर्विशेष ब्रह्मज्योतीचाच आश्रय घेतात. पण जो ब्राह्मणाच्या मर्यादित ज्ञानापलीकडे जातो आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान प्राप्त करतो तो कृष्ण भावना भावित मनुष्य, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर वैष्णव बनतो. कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांची सर्व विविध विस्तारित रूपे, उदाहरणार्थ राम, नृसिंह, वराह इत्यादी यांचे ज्ञान समाविष्ट असते. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण हे मानवी समाजाच्या या 4 वर्णांच्या पलीकडे आहेत, त्याप्रमाणे कृष्ण भावना भावित मनुष्यही मानवी समाजाच्या सर्व विभागांच्या अतीत असतो.
मग ते विभाग जाती जाती जमाती राष्ट्र किंवा योनीचे असोत. हरे कृष्ण. धन्यवाद. तर मी विसरण्याच्या अगोदर आता आपला 3रा अध्याय झालेला आहे ना, तर त्याचे प्रश्न उत्तर राहिले चर्चा करायचे. तर तुम्ही सर्वांनी बघून या ते प्रश्न उत्तर, मग पुढच्या वेळेस आपण घेऊ. मला आठवण करून द्या शनिवारी. 2ऱ्या अध्यायापर्यंत आपण बघितलेले आहेत है ना. आपण ते अध्याय झालं की लगेच बघून टाकतो, बरोबर आहे ना. प्रश्नोत्तर बंद पुस्तकाचे. बंद बरोबर आहे ना पुस्तक. माताजी. हरे कृष्ण. हा 2ऱ्या अध्यायापर्यंत बघितलेत ना आपण. हो हो, 2ऱ्या अध्यायापर्यंत झालेत आपले. 3ऱ्याचं मग मला आठवण करून द्या शनिवारी आपण ते. दुसऱ्यामधले पण थोडेफार राहिलेले आहेत, पण एक दोन चार होते ते फक्त. पण 3ऱ्या मग ते अध्यायाचे 2ऱ्या आणि 3ऱ्याचं मग आठवण करा, ते पुढच्या वेळेस घेऊ आपण. हो 2रा आणि हो 3रा घेऊन. प्रभूजी. पहिला तर हो पूर्ण हो झालाय हो ना 100%. हो, पूर्ण 100% झाले. हम्म. मग आता हे 2रा 3ऱ्यातलं जे शिल्लक आहे ते आपण घेऊन टाकू शनिवारी. ठीक आहे. आता हे बघू तात्पर्य. तर आता इथं भगवंतांनी काय सांगितलं की आसक्ती कमी करण्यासाठी, त्यांची जी भौतिक सुखाबद्दलची जी आसक्ती आहे है ना, तर ती कमी करण्यासाठी त्यांनी काय केलंय भगवंतांनी, वर्णाश्रमाची व्यवस्था केली. बरोबर. असं आपण बघितलं श्लोकामध्ये. आता बघू तात्पर्यामध्ये काय आहे. तर प्रत्येक गोष्टीचे सृष्टा भगवंत आहे. तर इथं काय सांगताय की प्रत्येक गोष्ट काय झाली, भगवंतापासूनच आलेली आहे. त्यांच्यापासूनच सगळ्या गोष्टींची उत्पत्ती झाली. सर्व गोष्टींचा तेच अजून चांगल्या शब्दात दिले, त्यांच्यापासून उगम. सृष्टा म्हणजे काय, त्यांच्यापासून सगळं येतंय, उगम होतंय. सर्व गोष्टींचे पालन त्यांच्याकडूनच होते. प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्येच समावल्या जातात. तर सृष्टीच्या आधी पण कोण असतात, भगवंतच असतात. भगवंताचा आणि असतात. मग प्रलय झाल्यानंतर पण त्याच्यानंतर मग भगवंत एकटेच असतात. भगवंताचा त्याच्यामध्ये असतात. सगळं समावलं जातं. म्हणूनच भगवंत सामाजिक व्यवस्थेच्या 4 वर्णांची उत्पत्ती करत आहेत है ना. तर त्याच्यामुळे हे जे 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रम आहेत, हे पण कुणापासून आलेत, भगवंतापासून. भगवंतापासून. 4 वर्णांचा आरंभ. तर त्याच्यामध्ये पहिले आहेत ब्राह्मण, त्यांच्यामध्ये असतो सत्वगुण, ते बुद्धिमान असतात. दुसरे आहेत क्षत्रिय, ते प्रशासकीय वर्गाचे असतात है ना, त्यांना क्षत्रिय गुण, ते रजोगुणातले आहेत. तिसरे आहेत व्यापारी लोक, ते वैश्य आहेत, त्यांच्यामध्ये 2 असतात, मी सांगितलं आधीच, दोन्हीचं मिश्रण असतं. शूद्र जे असतात ते काय आहेत, कामगार वर्ग आहेत, ते तमोगुणामध्ये असतात. हे झालं. आता पुढे काय म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी जरी समाज व्यवस्थेच्या 4 वर्णांची निर्मिती केली आपण. कशासाठी केली हो, कशासाठी केली भगवंतांनी निर्मिती, लोकांमधील आसक्ती कमी करण्यासाठी. आसक्ती, भौतिक आसक्ती त्यांची कमी व्हावं भौतिक म्हणून. आसक्ती कमी करण्यासाठी. तरी ते यापैकी कोणत्याही वर्णामध्ये नाही. भगवंत 4 वर्णात आहेत का मग, नाही. नाही. ते सगळ्यांच्या वर आहेत. कारण बद्ध जीवांच्या एका वर्गाने बनलेल्या मानव समाजातील बद्ध जीवाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण नाही, ते बद्ध नाहीत. त्यांच्यासाठी वर्णाश्रम बनवायची काही गरज नाही, ते मुक्त आहेत. हे वर्णाश्रम आहे ते कुणासाठी आहे, ज्या लोकांना आसक्ती आहे त्यांच्यासाठी. आसक्ती आहे, भौतिक आसक्ती आहे त्यांच्यासाठी. तर भगवंतांना तसं काही गरज नाही, भौतिक आसक्तीच नाही. मानवी समाज हा इतर पशु समाजाप्रमाणेच आहे. तर मानवी समाज जो आहे तो काय आहे, पशुप्रमाणेच आहे. परंतु मनुष्यांना पशु स्तरावरून उन्नत करण्यासाठी उपयुक्त वर्णांची निर्मिती भगवंतांद्वारे करण्यात आली आहे. तर भगवंतांनी हे वर्ण कशाला बनवले, की जो आसक्त माणूस कसा आहे, पशुसारखा आहे, असा आहे भौतिक आसक्तीवाल्या माणसाला त्याच्यापासून मुक्त करायचं, भौतिक आसक्तीपासून. ह्याच्यासाठी हे वर्ण आहेत, जेणेकरून कृष्ण भावनेचा पद्धतशीर विकास होऊ शकेल. आणि जसा जसा तो आसक्तीपासून मुक्त होईल तो व्यक्ती, काय होणार,
भक्तीचा त्याच्यामध्ये म्हणजे कृष्ण भावनेचा म्हणजे भक्तीचा त्याच्यात विकास होणार, आसक्ती कमी, भक्ती वाढत जाणार. असं एखाद्या विशिष्ट मनुष्याची कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणानुसार ठरवली जाते. आता मग ह्या चार वर्णामध्ये कोण कोण आहे, कोणता व्यक्ती कुठे येतो, ते कसं कळायचं आपल्याला? तर म्हणतात की जो व्यक्ती ज्या गुणामध्ये आहे, तो व्यक्ती तिथे येतो. जसं तो व्यक्ती धारण करेल गुण, त्याच्या मागच्या कर्मानुसार जसं तो गुण धारण करेल, तसं तो त्या वर्णामध्ये येतो. भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून असणाऱ्या अशा जीवनाच्या लक्षणांचे वर्णन या ग्रंथाच्या 18व्या अध्यायामध्ये करण्यात आले. मग हे कसं कळेल आपल्याला की त्यांचं लक्षण काय असतं त्या गुणांचं, ते सगळं 18व्या अध्यायात आपण बघू. ते थोडं सांगता येईल. हम्म. हम्म. की ब्राह्मणांचे गुण काय आहेत, क्षत्रियांचे गुण काय आहेत, वैश्यांचे गुण काय आहेत, शूद्रांचे गुण काय आहेत, त्याचं वर्णन कुठं दिलंय म्हणतात? 18व्या 11व्या अध्यायात. अध्यायात. हम्म. ते बघूत आपण, पण मग तेव्हाच बघू. हम्म. आता ते एवढं समजणार नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य हा ब्राह्मणाहून श्रेष्ठ असतो. पण आता जो भक्त असतो, तर ह्या चार वर्णांच्या पेक्षा वेगळा आहे. कशामुळे वेगळा आहे? कारण भक्ताला आसक्ती असते का? नसते. नाही ना, त्याच्यामुळे तो हे नाही. चार वर्णात येतच नाही. है ना, भक्त एकदम अनासक्त असतो. त्याला भगवंतांबद्दलच आसक्त. आता इथं भक्त म्हणजे काय, शुद्ध भक्त समजायचं. मिश्र भक्त, साधक भक्त असं नाही. शुद्ध भक्त, त्याला काही आसक्ती नसते. त्याच्यामुळे ह्याच्या वर आहे. जरी गुणांनी ब्राह्मण असलेल्या व्यक्तीला ब्रह्म किंवा परमब्रह्म सत्याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे, तरी त्यांच्यापैकी बरेच जण भगवान श्रीकृष्णांच्या केवळ निर्विशेष ब्रह्मज्योतीचाच आश्रय घेतात. तर जे ब्राह्मण लोक आहेत, गुणांनी काय आहेत, ते ब्राह्मण आहेत. ब्राह्मण आहेत. हा. तर ते काय करतात की त्यांना ब्रह्माबद्दल परम सत्याबद्दल ज्ञान असतं. पण ते काय करतात की कृष्णाचा आश्रय घेतच नाही भगवान रूपामध्ये, ते ब्राह्मण पर्यंतच येतात हे ब्राह्मण लोक. पण जो ब्राह्मणाच्या मर्यादित ज्ञानापलीकडे जातो आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान प्राप्त करतो, आणि एखादा जर व्यक्ती आहे तो या ब्राह्मणाचं जे ज्ञान आहे त्याच्या पलीकडे जातो आणि ह्या ब्रह्मांच्या पुढचं ज्ञान आहे ना, परमात्मा आणि भगवंतांचं ज्ञान प्राप्त करतो, तर तो कृष्ण भावना भावित मनुष्य, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर वैष्णव बनतो. मग असा भक्त जो असतो तो वैष्णव असतो, जो चार वर्णांच्या पुढे आहे. कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांची सर्व विविध विस्तारित रूपे, उदाहरणार्थ राम, नरसिंह, वराह इत्यादी यांचे ज्ञान समाविष्ट असते. भक्तीमध्ये काय आहे? कृष्ण भावनेमध्ये भगवंतांचे, कृष्ण म्हणजे काय आहे, तिथं राम, नरसिंह, वराह हे सगळे आले. कृष्ण शब्द म्हणला की राम, नरसिंह, त्याच्यामध्ये वराह हे सगळेच आले. ह्यांची पण जर कोणी पूजा केलं तर ते काय होईल? भक्तच होईल. राम, नरसिंह शुद्ध भक्तच होईल. त्याच्यामुळे आपण काय करतो, इस्कॉन मध्ये आपण बघा नरसिंहाची पण पूजा करतो. रामाचे पण मंदिर असतात मुंबईला आपल्याकडं. लक्ष्मी, हे सॉरी, सीताराम, लक्ष्मण, हनुमान ह्यांचं मंदिर आहे जुहूला. तर वराहचं पण आता आपल्याकडे नाही इस्कॉन मध्ये, पण आपण काढू शकतो. जसं हम्म. बालाजी आहे, हे बालाजी काय कृष्णाचेच अवतार आहे, तर बालाजीचं मंदिर आहे आपल्याकडे इथं पुण्यामध्ये. है हो, ना, तर आहे ना. ह्यांचा पण जर कोणी हे केलं, हम्म. भक्ती केली, तर ते पण काय आहे, शुद्ध भक्तीच आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण हे मानवी समाजाच्या या चार वर्णाच्या पलीकडे आहे, त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित मनुष्यही भगवंत जसे चार वर्णाच्या पलीकडे, तसंच भगवंतांचा भक्त पण काय आहे, या चार वर्णाच्या पलीकडे आहे. मग ते विभाग जाती, जमाती, राष्ट्र किंवा योनींचे असोत. हे चार विभाग जे आहेत ते कशाचे पण असोत, कोणत्या जातीचे असोत, राष्ट्र, देशाचे असोत, है ना, कोणत्याही समाजाचे असोत, तरी पण काय आहे, त्याच्यावर आहेत भगवंत आणि भगवंतांचे भक्त. समजलं एवढं? हो. तर मग आता
तर भगवंत सांगतायत की हे स्वतः त्यांच्याबद्दल सांगतात की कसं ते काहीच त्यांच्यासाठी काहीच कोणत्याच प्रकारचं कर्म नाही, असं पुढच्या श्लोकात ते सांगतात की ते वर्णाश्रमाच्या बाहेर आहेत, है ना, वर्णाश्रमाच्या वर आहेत ते, है ना. वर्णाश्रमामधल्या लोकांना त्यांचं त्यांचं कर्म आहे. जसं ब्राह्मणांना त्यांचं कर्म आहे, है ना, क्षत्रियांना त्यांचं कर्म आहे, शूद्रांना, वैश्यांना. पण भगवंतांना त्यांचं कर्म नाही. तर ते सांगता येतं, न माम कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति माम यो विजानाति कर्मभिर्न स बध्यते. काय म्हणतात, कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही. कारण कर्म कुणासाठी आहे? ते वर्णाश्रमामधल्या लोकांसाठी. मी वर्णाश्रमातच नाही तर माझ्यासाठी काही कर्म नाही. तसेच मला कर्मफळाची आकांक्षाही नाही. मला काही पाहिजेच नाही, मला काही इच्छाच नाही, मी आत्मा राम आहे, है ना. तर काही इच्छा असेल तरच व्यक्ती कर्म करतो. मला काही इच्छाच नाही, त्याच्यामुळे मी काही कर्म करतच नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो, हे जे भगवंताबद्दल जो जाणतो असं असे हे भगवंत आहेत म्हणून तो सुद्धा कर्मफलानी बद्ध होत नाही. तर तो सुद्धा व्यक्ती काय होतो, त्याला पण कर्मफळ लागत नाही. ठीक आहे, वाचा तात्पर्य कोणीतरी. हरे कृष्ण. हा वाच. भौतिक जगातही घटनाबद्दल नियम आहेत आणि या नियमांद्वारे आपल्याला कळून येते की राजा कोणताही प्रमाद करू शकत नाही किंवा तो राष्ट्र नियमाच्या अधीन नाही. त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचे सृष्टा असले तरी ते भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित होत नाहीत. ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात. तर प्राकृतिक साधनावर स्वामित्व गाजवण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे जीव हे भौतिक कार्याच्या कर्मफलातच गुंतून राहतात. एखाद्या संस्थेचा मालक आपल्याला कर्मचाऱ्याच्या योग्य अथवा अयोग्य कार्याला जबाबदार नसून कर्मचारी ते स्वतः जबाबदार असतात. जीव आपल्या इंद्रिय तृप्तीच्या विशिष्ट कार्यामध्ये मग्न असतात आणि ही कार्ये भगवंतांनी नेमलेली नसतात. अधिकाधिक इंद्रिय तृप्तीसाठी जीव या जगातील कर्मामध्ये मग्न असतात आणि त्यांना मृत्यूनंतर स्वर्गीय सुखाची अभिलाषा असते. भगवंत स्वतः मध्येच पूर्ण असल्यामुळे त्यांना तथाकथित स्वर्गीय सुखाचे मुळीच आकर्षण नसते. सर्व लोकातील देव देवता म्हणजेच भगवंतांनी आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहेत. कर्मचारी ज्याप्रमाणे खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करतात त्याचप्रमाणे मालक काही खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करू शकत नाही. भगवंत हे भौतिक कर्म आणि कर्मफलापासून अलिप्त आहेत. उदाहरणार्थ, पावसाशिवाय जरी विविध प्रकारच्या वनस्पती वाढण्याची आवश्यकता नसली तरी पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतीसाठी पाऊस जबाबदार नसतो. या वस्तुस्थितीची पुष्टी वैदिक स्मृतीमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. निमित्त मात्रे में वासव सृजानाम सर्व कर्माणि प्रधान कारणीभूता येतो वै सृज्य शक्तया. भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कारण आहेत. निमित्त मात्र कारण म्हणजे ही भौतिक प्रकृती आहे ज्याद्वारे प्रकट विश्व दृष्टीगोचर झाले आहेत. सृष्ट प्राणी मात्र विविध प्रकारचे आहेत. उदाहरणार्थ, देवता, मनुष्य, प्राणी आणि निम्न स्तरावरील पशु इत्यादी हे सर्व आपल्या गतकाळातील बऱ्या वाईट कर्मफलाच्या अधीन आहेत. अशा कार्यासाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणाचे नियम उपलब्ध करून देतात. मग भगवंत त्याच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्मांना जबाबदार नसतात. वेदांत सूत्रामध्ये 2.134 याला पुष्टी देण्यात आली आहे. वैषम्य नैगृण्य न साक्षेपत्व. भगवंत कोणत्याही जीवनाबद्दल कधीही पक्षपात नसतात. जीव स्वतःच्या कर्मासाठी स्वतः जबाबदार असतात. भगवंत त्यांना भौतिक प्रकृती म्हणजेच बहिरंग शक्तीच्या माध्यमाद्वारे केवळ सुविधा उपलब्ध करून देतात. ज्याला या कर्माच्या नियमांची गहनता पूर्णपणे ज्ञात आहे तो आपल्या कर्मफलांनी बद्ध होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो मनुष्य भगवंताच्या या दिव्य स्वरूपाला जाणतो तो कृष्ण भावनेतील अनुभवी मनुष्य होय आणि याप्रमाणे तो कर्माच्या नियमांनी कधीही बद्ध होत नाही. जो भगवंताचे दिव्य स्वरूप जाणत नाही आणि विचार करतो की सामान्य मनुष्याप्रमाणे भगवंताचे कर्म ही सकाम कर्मच आहे, तो निश्चितपणे स्वतःच सकाम कर्मफलामध्ये गुंतून पडतो. परंतु जो परम सत्याला जाणतो तो कृष्ण भावनेत स्थिर झालेला मुक्त जीव होय. हरे कृष्ण. धन्यवाद. तर काय म्हणतात प्रभुपाद की
भौतिक जगतातही घटनाबद्ध नियम आहेत. या नियमाद्वारे आपल्याला कळून येते की राजा कोणताही प्रमाद करू शकत नाही, है ना. या भौतिक जगतामध्ये पण, है ना, सामान्य लोकांना एक नियम असतो आणि राजाला एक वेगळाच नियम असतो. जसं आपण रस्त्यानं चाललोय, तर रस्त्यानं आपण जात असताना काय असतं, सिग्नल असतं. सिग्नल आलं की आपल्याला थांबावं लागतं, आपली गाडी असेल, तर ते लाल सिग्नल आलं की आपल्याला थांबावंच लागतं. पण जे मंत्री आहेत, है, अशा लोकांना काय असतं, ते काही सिग्नल वगैरे नाही, तर ते सिग्नल तोडून ते जाऊ शकतात. जे लाल दिव्याची ज्यांची गाडी असते त्यांना हे सिग्नल वगैरे काही नसतं. तर तसं त्यांच्यासाठी वेगळे नियम असतात. आणि असं सांगितलं जातं की जो राजा आहे तो कोणतीही चूक करत नाही किंवा तो राष्ट्र नियमांच्या अधीन नाही. राजासाठी हे नियम नसतात. हे जे देशाचे जे नियम असतात ते राजासाठी वेगळेच नियम असतात. त्याच्यासाठी पण असतात, पण ते वेगळेच असतात. आपल्यासाठी जे आहेत ते वेगळेच आहे. त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचा स्रष्टा असले तरी ते भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित होत नाही. तर तसं जसं राजा जसं प्रभावित होत नाही, है ना, आपल्या जगात, तसंच भगवंत पण काय होतात की या भौतिक कार्यामुळं ते प्रभावित होत नाही. ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात. भगवंतांनी हे बनवलेलं असतं. जसं आपण जर एखादं घर बांधलं तर किती आपण त्या घराला असतो, त्या घराला आपण सोडतच नाही. पण तसं नाही. तर भगवंतांचं कसं आहे, ते सृष्टी करतात, ते घर बांधतात, पण ते घराला सोडून पण जातात. असं त्यांचं असतं. त्यांची विरक्ती दाखवते त्या ठिकाणी. मग पुढे काय सांगतायत की ते जे, हा, भगवंत सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात. तर प्राकृतिक साधनांवर स्वामित्व गाजविण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे जीव हे भौतिक कार्याच्या कर्मफलातच गुंतून जातात. पण जीवाचं काय असतं की आपण स्वामित्व गाजवायला जातो. भगवंत एकदम विरक्त राहतो आणि हे स्वामित्व गाजवल्यामुळं काय होतं, भौतिक कार्याच्या कर्मफलातच गुंतून राहतो आणि आपण हे भौतिक जे कार्य आहे त्याच्या कर्मफळामध्येच आपण गुंतून राहतो. एखाद्या संस्थेचा मालक आपल्या कर्मचाऱ्यांच्या योग्य अथवा अयोग्य कार्याला जबाबदार नसून कंपनीचा जो मालक असतो तो कर्मचाऱ्यांचं योग्य आणि अयोग्य कार्याला तो जबाबदार नाही, तर कर्मचारी हे स्वतःच जबाबदार असतात. हे तर माहिती आहे. जीव आपल्या इंद्रिय तृप्तीच्या विशिष्ट कार्यामध्ये मग्न असतात. ही कार्य भगवंतांनी नेमलेली नसतात. तसं जीव जो आहे तेव्हा इंद्रिय तृप्ती करतोय, तेव्हा हे इंद्रिय तृप्तीचं कार्य जीवांनी दिलंय का त्यांना? नाही दिलं. सॉरी, भगवंतांनी दिले का? नाही दिले. जीवानं काय केलंय? स्वतःहून घेतलेलं आहे. अधिकाधिक इंद्रिय तृप्तीसाठी जीव या जगातील कार्यामध्ये मग्न असतो. तो जीव जो आहे इथं मग्न आहे कशामुळं? इंद्रिय तृप्तीच्या कार्यात. त्यांना तथाकथित स्वर्गीय सुखाचे मुळीच आकर्षण नसतं. अशा लोकांना स्वर्गीय सुख पाहिजे नसतं. स्वर्ग लोकातील देवता म्हणजे भगवंतांनी आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहे. तर ते लोक समजतात की हे जे देवता आहेत ते काय आहेत, माझ्या सेवेतले लोक आहेत. कर्मचारी ज्याप्रमाणे खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करतात त्याप्रमाणे मालकही काही खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करू शकत नाही. जसं जे नोकर असतात त्यांचं सुख काय असतं, वेगळं असतं. मालकाचं वेगळ्या गोष्टीत सुख असतं. तर भगवंत हे भौतिक कर्म आणि कर्मफलापासून अलिप्त आहेत. आपल्याला माहिती आहे की भगवंत काय आहेत, 3 गुणांच्या वर आहेत. तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काही कर्म नाही, भौतिक गोष्टींपासून ते वर आहेत आणि त्यांना काही कर्म पण नाही. तर उदाहरण, जसं पावसाशिवाय जरी विविध प्रकारच्या वनस्पती वाढण्याची शक्यता नसली तरी पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतीसाठी पाऊस जबाबदार नसतो. या वस्तुस्थितीची पुष्टी
वैदिक स्मृतीमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. काय म्हणतायत की वनस्पतींची जरी वाढ होणार आहे ना, ती वाढ कशी होते? पाऊस असेल तरच ती वनस्पती वाढते. आणि पाऊस नसेल तर वनस्पती वाढेल का? नाही वाढणार. तर तसंच पृथ्वीवर खूप झाडं आहेत म्हणतायत की अं, तर काही वनस्पतींसाठी पाऊस जबाबदार असतो आणि काही वनस्पतींसाठी पाऊस जबाबदार नसतो, त्या आपोआपच वाढतात. जरी पाऊस तिथं झाला नाही तरी त्या वनस्पती आपोआपच वाढतात. काय म्हणतात की भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कारण आहे. तर भौतिक सृष्टीमध्ये सगळं जे बनवलंय त्याचे मुख्य कारण कोण आहे? परम कारण ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह. तर हे जे भगवान जे आधी सॉरी कुठे गेलं ते? हेच परम कारण आहे. निमित्त मात्र कारण म्हणजे भौतिक प्रकृती आहे. तर भगवंत हे आदी कारण आहे आणि त्याच्यामध्ये मग दोघांच्या मध्ये कोण आहे? प्रकृती आहे. आणि ज्याद्वारे प्रकट विश्व दृष्टीगोचर झाले आहे. सृष्टी प्राणी मात्र विविध प्रकारचे आहेत. सॉरी, सृष्ट प्राणी मात्र. सृष्ट म्हणजे जे आपल्याला इथं दिसत आहेत, ज्यांची सृष्टी झालेली आहे भौतिक सृष्टीमध्ये जे दिसत आहेत, त्यांचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तर देवता, मनुष्य, प्राणी आणि निम्न स्तरावरील पशु इत्यादी हे सर्व आपल्या गतकाळातील बऱ्या वाईट कर्मफलांच्या अधीन आहेत. तर हे जे देवता आहेत है ना, ते भगवंतांचेच प्रतिनिधी आहेत. मनुष्य आहेत आपल्यासारखे. आणि जे ह्याच्यापेक्षा मनुष्यांपेक्षा जे खालच्या योनी आहेत है ना, पशु पक्षी इत्यादी, झाडं है ना, हे सर्व काय आहेत? आपल्या मागच्या जन्मातले जे बरे वाईट त्यांचे जे कर्मफळ होते त्याच्यानुसार आपल्याला आपलं सुख दुःख मिळणार आहे. अशा कार्यासाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणांचे नियम उपलब्ध करून देतात. मग हे जे कार्य आहेत की जे आपल्याला आपल्या कर्मानुसार मिळणार आहेत त्याच्यासाठी काय करतात? केवळ भगवंत सुविधा देतात आणि प्रकृतीच्या 3 गुणांना तिथं उपलब्ध करून देतात त्या व्यक्तीमध्ये. पण भगवंत त्यांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्मांना जबाबदार नसतात. पण आपले जे भूतकाळातले कर्म आहेत किंवा आता जे आपण कर्म करतोय त्याला भगवंत जबाबदार आहेत का? नाही, ते आपण आपल्या इच्छेनं करतोय. वेदांत सूत्रामध्ये याला पुष्टी देण्यात आली आहे. वैषम्य नैर्घृणे न सापेक्षत्वात. तर भगवंत कोणत्याही जीवाबद्दल कधीही पक्षपाती नसतात. तर भगवंत कधीच कुणाची बाजू घेत नाही. जीव स्वतःच्या कर्मासाठी स्वतःच जबाबदार असतात. तर जो जीवात्मा आहे तो स्वतःच जबाबदार असतो स्वतःच्या कर्मासाठी. भगवंत त्यांना भौतिक प्रकृती म्हणजे बहिरंगा शक्तीच्या माध्यमाद्वारे केवळ सुविधा उपलब्ध करून देतात. तर भगवंत काय करतायत की त्यांना केवळ सुविधा उपलब्ध करून देतात. ज्याला या कर्माच्या नियमांची गहनता पूर्णपणे ज्ञात असते तो आपल्या कर्मफलांनी बद्ध होत नाही. हे ज्याला माहिती आहे की आपल्या कर्मफळानुसार आपल्याला मिळत आहे, त्याच्यात भगवंतांचं काही नाहीये, तर तो काय होतो? त्याच्यामुळे बद्ध होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाची तर जो मनुष्य भगवंतांच्या या दिव्य स्वरूपाला जाणतो तो कृष्ण भावनेतील अनुभवी मनुष्य होय. याप्रमाणे तो कर्माच्या नियमांनी कधीही बद्ध होत नाही. असा जो व्यक्ती आहे की काय, जो भगवंतांच्या दिव्य स्वरूपाला जाणतो आणि तो भक्त आहे, भक्तीमध्ये कृष्ण भावनेत त्याला अनुभव आहे, तर आपण बघितलं की भक्तांना तर ते जर शुद्ध भक्ती करत असतील तर काय आहे, हे कर्माच्या नियमाचं काही बद्ध नाही. जो भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणत नाही
आणि विचार करतो की सामान्य मनुष्याप्रमाणेच भगवंतांचेही कर्म सकाम कर्मच आहेत, तो निश्चितपणे स्वतःच सकाम कर्मामध्ये गुंतून पडतो. तेव्हा जो परम सत्याला जाणतो तो कृष्ण भावनेत स्थिर झालेला मुक्त जीव होय. हे जे भगवंतांना जाणतो तो मुक्त जीव आहे. तर मग आता इथं काय सांगितलं तात्पर्यामध्ये विशेष करून, तर आपल्याला कळालं की इथं जे भगवंतांनी सांगितलं की त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं कर्म नाही. तर मग आता हे जे कार्य होतं प्रभुपदांनी तात्पर्यात सांगितलं. तर जीवात्मा जे कार्य करतो ते कसं करतो मग, तर प्रभुपदांनी काय सांगितलं, जीवात्मा फक्त इच्छा करतो आणि भगवंत काय करतात, त्या इच्छेनुसार प्रकृतीला काय करतात, प्रेरणा देतात जीवाला मदत करण्यासाठी. प्रकृतीला काय करतात, प्रेरणा देतात फक्त भगवंत. आणि मग काय करते, प्रकृती काय करते, तर एक जीवाला सुविधा निर्माण करून देते कर्म करण्यासाठी. तर भगवंत स्वतः काहीच करत नाही. तर जीव इच्छा करतो आणि प्रकृती सुविधा निर्माण करून देते त्या इच्छेनुसार. तर इथं असं आहे. त्याच्यामुळे म्हणतायत की भगवंत माझ्यासाठी काहीच कर्म नाही. तर मग पुढं म्हणतायत भगवंत की हा जो जाणतो की माझ्यासाठी काही कर्म नाहीये, तर मी काही करता नाही. तर भगवंत काय करतायत की जीव इच्छा करतो त्याच्यानुसार भगवंत सृष्टी करतात, प्रकृतीला प्रेरणा देतो. माझं काही ह्याच्यामध्ये नाही, असं भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. तर मग तर हे जीवाला माहित आहे, ज्या प्रकारच्या जीवांना माहिती आहे ते जाणतात. हम्म. असं स्वतःचा स्वभाव जाणतात, भगवंतांचा स्वभाव जाणतात, प्रकृतीचं कार्य जाणतात. तर असे लोक काय होतील, ते भगवंतांचे दास बनतील, भक्त बनतील. हम्म. आणि मग हे जीवानं जाणलं, काय जाणलं, की अं, भगवंत त्याला मदत करतायत त्याच्या इच्छेनुसार. आणि असं जाणतो आणि मग तो भगवंतांचा भक्त बनतो. आणि मग काय होतं, हे जे भौतिक चक्र आहे कशाचं, अं, हे, जे कर्म केल्यानंतर त्याचं जे फळ येणार आहे, कर्मफळाचं कर्मफळाचं हे जे चक्र आहे ना, त्याच्यापासून तो भक्त काय होतो, मुक्त होतो. तर आपल्याला माहिती आहे की कृष्णाला तर काही आसक्ती नाही. ते तर आत्माराम आहेत, त्यांना काहीच आसक्ती नाही. आणि कृष्णाला आसक्ती नाहीये, मग भक्तांना पण आसक्ती नाहीये. तर मग अर्जुनानं हे माहिती करून घ्यावं की कृष्णाला काही आसक्ती नाही. आणि मग अर्जुनानं काय करावं, कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी, कृष्णाच्या सुखासाठी है ना, त्यांनी युद्ध करावं. तर कृष्णाची अशी इच्छा आहे, तर कृष्ण ईश्वर असल्यामुळं त्या अर्जुनाला लगेच सांगू शकले असते की युद्ध कर. तर कृष्णाची अशी इच्छा आहे की कृष्ण अर्जुनाकडून युद्ध करायला लावतायत, पण अर्जुनानं हे जे युद्ध करावं, हे काय करावं, कृष्णाला एक अर्पण करण्याची एक गोष्ट आहे ना, कृष्णाला ह्याचं जे फळ आहे ते कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी करावं, अशा चेतनेमध्ये अर्जुनानं कर्म करावं, अशी भगवंतांची इच्छा आहे. या अर्जुनानं हे जे कर्म आहे त्याचं एक श्रीकृष्णांना अर्पण म्हणून है ना, एक भोग म्हणून त्यांनी करावं श्रीकृष्णांसाठी. स्वतःसाठी हे कर्म करू नये अर्जुन. तर भगवंत काय म्हणतात की प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याचप्रमाणे कर्म केले.
म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. भगवंत आता अर्जुनाला इथं सांगतायत की अगोदरच्या जीवांनी, तुझ्या अगोदरच्या लोकांनी काय केले की माझं जे दिव्य स्वरूप आहे ते त्यांनी जाणलंय, जे की त्यांनी 5व्या 6व्या 7व्या 8व्या श्लोकामध्ये सांगितलंय. ते जाणून त्यांनी कर्म केले. म्हणून तू सुद्धा काय कर, त्यांच्या पदचिन्हाचं अनुसरण करून आपले कर्म कर. असं कोण? हरे कृष्ण. वाचू का? हा, वाच. तात्पर्य: मनुष्याचे दोन वर्ग आहेत, त्यापैकी काही जणांचे अंतःकरण विषयाने पूर्णपणे भरलेले असते आणि काही जण विषयेच्छेपासून मुक्त झालेले असतात. कृष्ण भावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक असते. ज्याचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे, ते भक्तिपूर्ण सेवेच्या नियामक तत्वांचे पालन करून क्रमाक्रमाने शुद्धीकरण होण्यासाठी कृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात. ज्याचे हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ झाले आहे, ते त्या कृष्ण भावनेमध्ये कर्म करू शकतात, जेणेकरून इतर लोक त्याच्या आदर्श कृतीचे अनुसरण करतील व याप्रमाणे आपले हित साधू शकतील. मूर्ख व्यक्ती किंवा कृष्ण भावनेतील नवसाधकांना अनेकदा कृष्ण भावनेच्या ज्ञानाशिवाय कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते. अर्जुनाच्या रणांगणावरील युद्ध कर्मातून निवृत्त होण्याच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली नाही. मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे. कृष्ण भावनायुक्त कर्मातून निवृत्त होऊन कृष्ण भावनेचा देखावा करीत बसणे हे महत्वपूर्ण नाही. त्यापेक्षा श्रीकृष्ण प्रीत्यर्थ कर्म करीत राहणे हेच महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी अर्जुनाला सल्ला देण्यात आला आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव व्यसवानासारख्या भगवंताच्या पूर्व शिष्यांनी ज्याप्रमाणे आचरण केले, त्याप्रमाणे त्याच्या पदचिन्हांचा अनुसरून अर्जुनाने कृष्ण भावना भावित कर्म करावे. भगवंत आपल्या सर्व पूर्व कर्मांना जाणतात. तसेच पूर्वी ज्या लोकांनी कृष्ण भावना भावित होऊन कर्म केले, त्याचे कर्मही ते जाणतात. म्हणून जे सूर्यदेवाच्या कर्माचे अनुसरण करण्याची शिफारस करतात, त्यानेच कर्मही नाही शिफारस करतात. सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंताकडून काही लाखो वर्षापूर्वी अवगत केली. भगवान श्रीकृष्णाच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्वकालातील मुक्त व्यक्ती असे म्हटले आहे, कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्माचे पालन करण्यात मग्न होते. हरे कृष्ण. तर बघा, आता प्रभुपाद आपल्याला काय सांगतात की मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. तर कोणते आहेत ते दोन वर्ग? की ज्यांचं जे हृदय आहे, अंतःकरण आहे है ना, ते विषयांनी भरलेलं आहे, म्हणजे जे आसक्त आहेत, विषयांनी आसक्त आहे. आणि काही जण विषय इच्छेपासून मुक्त झालेले आहेत, अनासक्त आहे. असे दोन वर्ग आहेत. कृष्ण भावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच आहे. भक्ती जी आहे, कृष्ण भावना, ही सगळ्यांसाठीच महत्वाची आहे, सगळ्यांनाच काम करणारी आहे. ज्यांचं हृदय दूषित आहे त्यांच्यासाठी काय आहे, त्यांनी भक्तीच्या नियमांचं पालन केलं तर काय होईल, हळूहळू त्यांचं हृदय शुद्ध होईल. क्रमाक्रमाने शुद्धीकरण होण्यासाठी कृष्ण भावनेचा ते अंगीकार करू शकतात. आणि ज्यांचं हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ आहे ना, तर ते काय करू शकतात, कृष्ण भावनेमध्ये जर त्यांनी कर्म केलं तर काय होणार आहे, दुसऱ्यांसाठी ते काय करतायत, आदर्श कृतींचे अनुसरण करतील. तर ज्यांचं हृदय आधीच शुद्ध आहे त्यांनी पण आपण बघितलं की दुसऱ्यांना उदाहरण आहे ना, निष्काम कर्मयोगाच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कसं ज्यांना काही इच्छा नाही, त्यांचं हृदय आधीच आहे, त्यांनी काय करावं, दुसऱ्यांना उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी, दुसऱ्यांच्या भल्यासाठी कार्य करावं, हे आपण आधी बघितलं. तर तेच सांगते. तर मग तर काही लोक जे आहेत त्यांना काय करायचं असतं की त्यांना मुक्ती पाहिजे असते. कृष्ण भावनेच्या ज्ञानाशिवायच है ना, भक्तीशिवायच त्यांना काय पाहिजे असतं, निवृत्त होण्याची इच्छा असते ह्या भौतिक जगतामधून. तर अर्जुनाला पण तशीच इच्छा झालेली आहे, युद्ध न करता, भक्ती न करता त्याला निवृत्त व्हायचंय है ना, मी युद्ध सोडून मी जातो, असं अर्जुन म्हणतोय.
पण भगवंतांना त्यांना तसं करायला संमती दिलेली नाही. तर कृष्ण भावनामधून भक्तीच्या कार्यामधून आपण हे सोडू शकत नाही, त्याच्यामधून आपली निवृत्ती नाही. हे एक फक्त देखावा आहे की अशा कार्यामधून सुट्टी घेणं म्हणजे. त्यापेक्षा श्रीकृष्णांप्रित्यर्थ कर्म करीत राहणे हेच महत्वपूर्ण आहे. तर त्याच्या ऐवजी काय, श्रीकृष्णांसाठी कर्म करत राहणं हेच महत्वाचं आहे. या ठिकाणी अर्जुनाला सल्ला देण्यात आला आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव, विवस्वानासारख्या भगवंतांच्या पूर्व शिष्यांनी ज्याप्रमाणे आचरण केले त्याप्रमाणे त्यांच्या पदचिन्हांना अनुसरून अर्जुनाने कृष्ण भावना भावित कर्म करावे. अर्जुनाला इथं काय सल्ला देत आहेत भगवंत, की जसं मी ही सूर्याला गीता सांगितली तेव्हा सूर्यांनी काय केलं की ते आतापर्यंत माझ्यासाठी कार्य करत आहेत. या जगाच्या व्यवस्थापनासाठी रोज सकाळी उगवतात, संध्याकाळी मावळतात. रोज न चुकता ते असं कार्य करत आहेत, ते कर्म करत आहेत सूर्यदेव. मी त्यांना गीता सांगितल्यामुळं. आणि म्हणून ते सूर्यदेवाच्या कर्माचे अनुसरण करण्याची शिफारस करतात. त्यांच्यासारखं तू कार्य कर असं सांगते. सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंतांकडून काही लाखो वर्षापूर्वी अवगत केली. सूर्योदयाने ही लाखो वर्षापूर्वी शिकली होती. भगवान श्रीकृष्णांच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्व काळातील मुक्त व्यक्ती असे म्हटले आहे, कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्मांचे पालन करण्यात मग्न होते. तर सूर्यदेवासारखे जे शिष्य आहेत भगवंतांचे, त्यांना काय म्हटलंय, पूर्वकालीन मुक्त असं म्हटलंय. कारण काय झालं की ते भगवंतांनी त्यांना जे कार्य नेमून दिलंय त्याच्यामुळे ते कार्य करण्यात ते मग्न आहेत. ते लोक त्याचं पालन ते करतायत. आता 14व्या मध्ये काय सांगितलं भगवंतांनी, माझ्यासाठी काहीच कर्म नाहीये. जीवासाठी कर्म आहे, ते इच्छा करतायत आणि प्रकृती त्यांच्यासाठी एक सुविधा निर्माण करून देते. आणि मग 15व्या श्लोकामध्ये काय सांगितलं भगवंतांनी की तर जे अगोदरचे जे पूर्वीचे जे लोक आहेत है ना, जुने लोक आहेत है ना, तर त्यांनी काय केलेलं आहे, वर्णाश्रम धर्माचा अभ्यास केलेला आहे. कशासाठी? श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेसाठी. अशा पद्धतीने त्यांनी वर्णाश्रम धर्माचा अभ्यास केलेला आहे. तर मग आता तर कृष्णाने इथं स्वतःच बद्दल सांगितलंय, स्वतःसाठी त्यांना काही कार्य नाही. ठीक आहे. आता इथं पुढं सांगतायत भगवंत, तर आता हे जे कर्माचा सिद्धांत भगवंत ह्याच्या पुढे सांगणार आहेत 16व्या श्लोकापासून. तर भक्ती केल्यामुळं किंवा निष्काम कर्म केल्यामुळं की कसं आपल्याला कर्म लागत नाही. कर्म, अकर्म, विकर्म हे सगळ्या गोष्टी आता भगवंत या 16व्या श्लोकापासून 24व्या श्लोकापर्यंत पुढं सांगणार आहे. तर बघूया आता हे काय सांगितलं भगवंतांनी 11व्या श्लोकापासून 15व्या श्लोकापर्यंत है ना. एकदा आपण त्याची आवृत्ती करूया. 11व्या श्लोकापासून 15व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की हे जे ज्ञान त्यांनी आधी सांगितलं है ना, पहिल्या 10 श्लोकामध्ये, त्याचं कसं आपल्या जीवनामध्ये ते उतरवायचं.
जसं व्यक्तीची जी इच्छा असते तसं तो उतरवतो आणि भगवंत पण तसाच प्रतिसाद देतात असं 11व्यात सांगितलं. आणि ज्याला लवकर पाहिजे तर तो काय करतो, देवी देवतांची पूजा करतो असं 12व्यात सांगितलं. मग जो आसक्त आहे त्याच्यासाठी हे देवी देवतांची जो पूजा करतो तो आसक्त आहे. जी आसक्ती कमी करायला त्यांनी काय केलं पाहिजे, वर्णाश्रम धर्माचं आचरण केलं पाहिजे 13व्यात सांगितलं. वर्णाश्रम धर्माचं आचरण केलं तर मग भगवंत आसक्त आहेत का? तर नाही, ते आसक्त नाहीयेत. त्यांच्यासाठी काही वर्णाश्रम धर्म नाहीये असं त्यांनी सांगितलं भगवंतांनी. भगवंतांना काही आचरण करायची गरज नाही. मग असं हे वर्णाश्रम धर्माचं जे आचरण आहे 15व्यात ते सांगतायत की खूप साऱ्या लोकांनी ते केलेलं आहे आधी. ज्यांनी कृष्णाकडनं हे उपदेश ऐकलेत त्यांनी खूप साऱ्या लोकांनी हे वर्णाश्रम धर्माचं आचरण केलंय. आता हे वर्णाश्रम धर्माचं आचरण जर कुणी केलं, कसं त्याला कर्म लागत नाही, त्याचे कर्म कसे कमी होतात, त्याची आसक्ती कशी कमी होते आहे ना. मग विकर्म काय असतं, पाप कर्म काय असतं, भक्तीचं कर्म काय असतं, हे सगळं आता भगवंत सांगणार आहेत 16व्या श्लोकापासून पुढं. तर बघूया काय काय सांगतायत. किम कर्म किम कर्मेति कवयोऽपि यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षशे अशुभात्. काय म्हणतात, कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. तर कर्म अकर्म हे गोष्टी खूप अवघड आहेत समजायला. बुद्धिमान लोक पण ह्याच्यामध्ये गोंधळून जातात, त्यांना पण हे गोष्टी समजत नाहीत असं भगवंत सांगतात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, ते जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. पण तू जर हे कर्माचं वर्णन जर जाणलास तर काय होईल, सगळ्या अशुभ कार्यापासून तू मुक्त होशील असं भगवंत सांगतायत. त्याचा फायदा आहे. तात्पर्य बरोबर. हा वाच वाचू. वाचा वाच. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारा. श्रील प्रभुपाद की जय. कृष्ण भावनाभावित कर्म हे भक्तांच्या उदाहरणावरून करावयाचे असते. 15व्या श्लोकात याचा निर्देश केला आहे. असे कर्म स्वतंत्रपणे का करू नये या संबंधी पुढील श्लोकात स्पष्टीकरण देण्यात येईल. कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित व्यक्तींच्या आदेशानुसार आचरण केले पाहिजे. कृष्ण भावनेची पद्धती सर्वप्रथम सूर्यदेवाला सांगण्यात आली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला सांगितली, मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली आणि अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ही पद्धत पृथ्वीवर चालत आलेली आहे. म्हणून मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील पूर्व प्रमाणित व्यक्तींच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. नाहीतर बुद्धिमान मनुष्यही आदर्श कृष्ण भावनायुक्त कर्माबद्दल गोंधळून जातील. यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान देण्याचे ठरविले आणि प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान दिल्याने जो अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करतो तो निश्चितच गोंधळून जात नाही. असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही. वास्तविकपणे धर्माचे तत्व केवळ भगवंतच सांगू शकतात. धर्म तू साक्षात भगवत प्रणीतम. श्रीमद भागवतम 6.3.19. अपूर्ण व चुकीच्या तर्काच्या आधारे कोणताही मनुष्य धर्मतत्वाची निर्मिती करू शकत नाही. मनुष्याने ब्रह्मा, शिव, नारद, मनु, चतुष्कुमार, कपिल, प्रल्हाद, भीष्म, शुकदेव गोस्वामी, यमराज, जनक आणि बळी महाराज यांसारख्या महाजनांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ते जाणणे शक्य नाही. म्हणून आपल्या भक्तांवर अहेतुकी कृपा करण्यासाठीच भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात. केवळ कृष्ण भावनाभावित कर्म केल्यानेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होता येते. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं भक्तीचं जे कार्य, कृष्ण भावनाभावित कर्म हे कसं करायचं असतं, भक्तांना बघूनच आपण भक्ती करायची असते. आपण पण
आपल्या वरिष्ठ भक्तांना बघूनच भक्ती शिकतो. तर 15व्या श्लोकात म्हणजे मागच्या श्लोकात हे सांगितलं की खूप साऱ्या भक्तांनी भक्ती करून त्यांनी भगवंतांना प्राप्त केलं, असं ह्याच्या आधीच्या श्लोकात सांगितलं. तू पण तसंच कर असं श्रीकृष्णांनी सांगितलं अर्जुनाला. असे कर्म स्वतंत्रपणे का करू नये, हे आणखीन पुढच्या श्लोकात आपल्याला समजेल की आपण का करू नये. आता इथं सांगतायत की कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील प्रामाणिक व्यक्तीच्या आदेशानुसार आचरण केले पाहिजे. तर परंपरा त्याच कार्य करते की आपल्याला शिकवते. गुरु शिकवतील तसं आपण केलं पाहिजे. कृष्ण भावनेची पद्धती सर्वप्रथम सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला सांगितली, मनूने इक्ष्वाकूला सांगितली. अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ही पद्धत पृथ्वीवर चालत आली. म्हणून मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील पूर्व प्रमाणित व्यक्तींच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. आता ही गुरु शिष्य परंपरा आहे, त्याच्यामधूनच ज्ञान मिळतंय भगवंतांनी सांगितलं, त्याच्यात आपण त्यांचं बघूनच आपण आचरण केलं पाहिजे. नाहीतर बुद्धिमान मनुष्य ही आदर्श कृष्ण भावनायुक्त कर्माबद्दल गोंधळून जाते. तसं जर नाही केलं तर काय होईल, गोंधळ निर्माण होईल. यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान देण्याचे ठरविले आणि प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान दिल्याने जो अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करतो तो निश्चितच गोंधळून जात नाही. तर ही परंपरा महत्वाची आहे आणि परंपरा भगवंतांपासूनच होते आणि आधीच्या लुप्त झाल्यात परंपरा काळाच्या ओघाने. त्यांनी सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये, काळाच्या ओघामध्ये परंपरा नष्ट झाल्यामुळं ते पुन्हा नवी परंपरा अर्जुनापासून भगवंत स्थापन करतायत. मग असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही. आपण आपल्या इंद्रिय आपली अपूर्ण आहे आणि त्याच्यामुळे आपलं ज्ञान पण अपूर्ण आहे. तर त्याच्यामुळं आपण काय करू शकतो की धर्माचा मार्ग आपण नाही सांगू शकत. तर धर्माचा मार्ग आहे तो भगवंतच सांगू शकतात. ते काय आहे, धर्मंतु साक्षात भगवत प्रणीतम. केवळ भगवंतच सांगू शकतात की धर्माचा मार्ग काय आहे. तर अपूर्ण व चुकीचा जो तर्क आहे त्याच्या आधारावर, कारण आपली इंद्रिय अपूर्ण असल्यामुळे आपला तर्क आणि सगळं चुकीचा तर्क आहे, आपला अपूर्ण आणि चुकीचा तर्क येतो, कारण आपण चुका पण करतो. त्याच्यामुळे आपण योग्य नाहीये ते धर्म काय आहे सांगण्यासाठी. धर्म कोण सांगू शकतं, तर भगवंत सांगू शकतात किंवा त्यांचे महाजन भक्त ब्रह्मा, शिव, नारद, मनु, चतुष्कुमार, कपिल, प्रल्हाद, भीष्म, शुकदेव गोस्वामी, यमराज, जनक, बळी महाराज, हे त्यांचे भक्तच धर्म काय आहे हे आपल्याला सांगू शकतात. आणि त्यांच्यानुसार जर आपण आचरण केलं तरच काय होणार आहे, आपलं त्या धर्मात आपल्याला आत्मसाक्षात्कार आपल्याला प्राप्त. हे आत्मसाक्षात्कार वगैरे पण काय आपण यांच्याकडूनच जाणू शकतो, या महाजनाकडूनच. तर त्याच्यामुळं भगवंत अर्जुनाला काय सांगतायत की कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात. कर्म काय अकर्म काय हे भगवंत सांगते. केवळ कृष्ण भावनाभावित कर्म म्हणजे भक्ती केल्यामुळे, केवळ भक्ती केल्यामुळेच काय होणार आहे, भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून आपण मुक्त होणार आहे. जर आपल्याला ह्या भौतिक गोष्टींपासून मुक्त व्हायचंय तर काय आपण भक्ती केली पाहिजे. कारण हे भौतिक जगत जे आहे ते काय आहे, 3 गुणांनी बनलेलं आहे आणि भक्ती जे आहे ते 3 गुणांच्या वर दिव्य आहे. तर आता प्रभुपादांनी इथं सांगितलं की पुढं कृष्ण काय सांगणार आहे की स्वतंत्रपणे आपण हे कर्म का करू नये. जर आपण हे कर्म स्वतंत्रपणे केलं तर काय म्हणतात या कर्माला, तर ते पुढच्या श्लोकात कृष्ण सांगतायत. काय म्हणतायत या कर्माला, कर्मणो हे अपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. काय म्हणतात की कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. हे कर्माचं समजणं खूप अवघड आहे. गहना कर्मणो गती. म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म
म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. आपण समजलं पाहिजे विकर्म काय आहे, अकर्म काय आहे, है ना, आणि कर्म काय आहे. हे तीन गोष्टी आपण समजल्या पाहिजे असं सांगतायत भगवंत. अं, वाचा कोणी तात्पर्य. हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचतो. हा वाचा. भौतिक बंधनातून मुक्त होण्याबद्दल जर मनुष्य गंभीर असेल तर त्याने कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणला पाहिजे. मनुष्याने कर्म, त्यापासून निर्माण होणारे कर्मफल आणि विकर्म यांचे स्वतः पृथक्करण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हा एक अत्यंत गहन विषय आहे. कृष्ण भावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः व भगवंत यातील संबंधांविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. ज्या ज्याला या संबंधाचे पूर्ण ज्ञान होते तो जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंतांचा शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाकडे निर्देश करते. या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत व त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म आणि निषिद्ध कर्म होय. हे सर्व जाणून घेण्यासाठी कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तींच्या सत्संगाने त्यांच्याकडून रस जाणून घेतले पाहिजे. असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंतांकडून ज्ञानप्राप्ती केल्याप्रमाणे आहे, नाहीतर अत्यंत बुद्धिमान व्यक्तीही गोंधळून जातील. धन्यवाद प्रभूजी. हम्म, धन्यवाद. तर आता इथं प्रभुपाद सांगतायत की जर आपल्याला भौतिक बंधनातून मुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला समजलं पाहिजे की काय भक्तीचं कर्म आहे, कर्म काय, विकर्म काय. तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे कर्म, विकर्म आणि अकर्म ह्या तिन्हीमध्ये काय करतो. मनुष्याने पुढे सांगतायत की कर्म, त्यापासून निर्माण होणारे कर्मफल आणि विकर्म यांचे स्वतः पृथक्करण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच आपल्याला जर समजलं कर्म काय, विकर्म काय, अकर्म काय, तर आपल्याला सोपं होणार आहे भक्ती करायला. हे महत्वाचा विषय आहे, गहन विषय, गंभीर विषय असं म्हणतात. तर कृष्ण भावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतःच भगवंत यातील संबंधाविषयी ज्ञान प्राप्त करणे आवश्यक. हे जर सगळ्यात आपल्याला पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, आपला आणि भगवंतांचा संबंध काय. तर आपण जीव आहोत, भगवंतांचे सेवक. सेवकानं काय केलं पाहिजे, स्वामीची सेवा केली. त्याच्यामुळं आपली स्वामीची सेवा काय म्हणजे भक्तीचं कार्य, भक्ती करणं हे महत्वाचं. पूर्ण भगवद्गीता आपल्याला काय शिकवते, तुम्ही भक्ती करा. भक्ती श्रेष्ठ मार्ग आहे बाकीच्या पेक्षा. बाकीचे जे कर्मयोग आहेत, ज्ञानयोग आहे ना, यांच्यापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत व त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म होय. ह्याच्या विरुद्ध, तर भक्तीच्या विरुद्ध जे कार्य असतं त्याला काय म्हणायचं, विकर्म. जे आपल्याला करायचं नाही ते निषिद्ध, निषिद्ध असतं आपल्याला. विकर्म म्हणजे काय, की जे भक्तीच्या विरुद्ध कार्य आहे ते म्हणजे विकर्म. सोप्या भाषेत प्रभुपादांनी सांगितलं. हे सर्व जाणून घेण्यासाठी कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तीच्या सत्संगाने त्यांच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे. असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंतांकडून ज्ञान प्राप्ती केल्याप्रमाणे आहे. म्हणजे काय, परंपरेमधून जर आपण जाणून घेतलं तर काय आहे, हे भगवंतांकडूनच मिळालेलं आहे. ठीक. असे नाही तर अत्यंत बुद्धिमान व्यक्ती, जर आपण हे भगवंत परंपरेमधून जर ज्ञान नाही घेतलं तर आपण गोंधळून जाऊ, आपल्याला समजणार. तर मग पुढे सांगतायत, जर आता विकर्म त्यांनी सांगितलं आहे ना, तर इथं आपल्याला 17व्या श्लोकात काय सांगितलं भगवंतांनी आणि प्रभुपादांनी, एकच गोष्ट सांगितली, विकर्म. विकर्म म्हणजे काय, की भक्तीच्या विरुद्ध कार्य आहे. तर मग आता कर्म आणि अकर्म ह्या गोष्टी राहिल्या ना, तीन गोष्टी होत्या, कर्म, विकर्म आणि अकर्म. तीन पैकी आता 17व्या श्लोकात त्यांनी काय सांगितली, एकच सांगितली, कोणती, विकर्म. कर्म आणि अकर्म या दोन गोष्टी राहिल्या, त्या आता पुढं ते सांगतील 18व्या श्लोकामध्ये, कर्म आणि अकर्म काय आहेत आता बघूया. कर्मण्य कर्मय पश्चेत कर्मणी च कर्मय स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्मकृत.
तर काय म्हणतायत की जो कर्मात अकर्म पाहतो, आता दोन गोष्टी राहिल्या, कर्म आणि अकर्म. तर त्याच्याबद्दल म्हणतायत की जो कर्मामध्ये अकर्म पाहतोय आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. आता बघा, आता इथं तुम्हाला कर्म आणि अकर्मचा अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता कर्म आणि अकर्म ह्याचा अर्थ काय? आपण पहिल्यांदा आपल्याला सांगितलं विकर्म म्हणजे काय सांगितलं? विकर्म म्हणजे काय सांगितलं? आणि कार्य. भक्तीच्या विरुद्ध कार्य. कार्य करणे. भक्तीच्या विरुद्ध कार्य केलेले. विरोधात कार्य करणे. हा, भक्तीच्या विरुद्ध केलेलं कार्य. हम्म. आता भक्तीचं जे कार्य असतं है ना, त्याला प्रभुपादांनी काय केलंय की कर्म. कृष्ण भावनाभावित कार्य असं ते म्हणतात. बरोबर आहे. हम्म. तर मग आता असं जर कार्य केलं, भक्ती जर कुणी केली, तर त्याला कर्माचं फळ मिळतं का हो? मिळतं ना. म्हणजे कर्माचं फळ म्हणजे आपण म्हणतो ना की हे कर्मामुळं मला असं होतंय, मला मागच्या कर्मामुळं दुःख होतंय, है ना? असं आपण जे म्हणतो. कृष्ण भावनाभावित कर्म केल्यामुळे आपलं आधीचं सगळं पाप नष्ट होतं प्रभू. बरोबर है ना, भक्तीचं कार्य केल्यामुळं आपलं आधीचे सगळे जे कर्म आहेत, पाप आणि पुण्य दोन्हीही नष्ट होतात. ते बरोबर आहे. आणि आता जे आपण हे भक्तीचं कार्य करतोय त्याच्यामुळं काही कर्म निर्माण होतं का? नाही. हा, नाही. होतं. बरोबर आहे. मग अकर्म ज्याच्यामुळं कर्म निर्माण होत नाही, है ना, असं हे अकर्म. हे मध्येच बंद पडलं. एक मिनिट. अकर्म म्हणजे काय? कर्म निर्माण होत नाही असं हे, ज्याच्यामुळं कर्म निर्माण होत हे असं अकर्म. आणि हे कर्म म्हणजे काय? ज्याच्यामुळं कर्म निर्माण होतं. असं हे कर्म, ह्याचा अर्थ. आणि हे भक्तीच्या विरुद्ध कार्य वरच विकर्म. इथं येऊनच बंद पडते ते. ठीक आहे, समजून येते तुम्हाला. हे विरुद्ध कार्य. ते आता बघा काय म्हणतायत की जो कर्मात अकर्म पाहतो म्हणजे काय करतोय, ह्याचा अर्थ काय झाला? कर्मचा अर्थ काय सांगितला मी? की ज्याच्यामुळे कर्म निर्माण होतं, निर्माण होते. अशा कार्यामध्ये अकर्म बघतोय असा व्यक्ती. अकर्म पाहतो. म्हणजे त्याच्यामध्ये कर्म निर्माण होत नाही असं तो बघतोय. आणि ज्याच्यामध्ये कर्म निर्माण होत नाही, ज्याच्यामध्ये कर्म निर्माण होत नाही अशा कार्यामध्ये तो काय करतोय? कर्म बघतोय. तो बुद्धिमान मनुष्य आहे. जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. आता त्याला बुद्धिमान का म्हटलंय हो? तर आता हे जे दुसऱ्या प्रकारचं जे अकर्म कर्म आहे तिथं अर्थ वेगळा आहे. तर म्हणजे आता भक्तीचं काय आहे? कर्मच आहे, एक कार्य आहे. भक्ती म्हणजे कार्य आहे, आपल्याला माहिती आहे. बरोबर. तर भक्तीचं हे जे कार्य आहे त्या कार्याला इथं जे कर्म आहे पहिला शब्द, तर ह्याचं जे शब्द आहे की कार्य असा अर्थ आहे. आणि हे जे ह्या भक्तीच्या कार्यामध्ये तो काय बघतोय? अकर्म बघतोय. म्हणजे त्या कार्यामध्ये इथं हे अर्थ आहे अकर्माचा अर्थ, जे मी सांगितलं की कर्म निर्माण होत नाही. भक्तीच्या कार्यामध्ये तो काय बघतोय?
की कर्म निर्माण होत नाहीये, हे अकर्माचं कार्य आहे, है ना. हा पहिला भाग झाला. हम्म. आता मग अकर्म, म्हणजे हे काय आहे? अकर्म म्हणजे कर्म नाही, म्हणजे कार्य नाही, असा अर्थ आहे. इथल्या कर्माचा काय अर्थ आहे? कार्य नाही. आणि इथल्या कर्मचं हे जे दुसऱ्या वाक्यातलं कर्म आहे त्याचा अर्थ काय आहे? अकर्म म्हणजे कर्म निर्माण होतंय, है ना. इथल्या कर्माचा अर्थ काय? कर्म निर्माण होते. मग जो व्यक्ती आहे तो कार्य नाही म्हणजे कार्य करत नाही. आता अर्जुन म्हणतो ना की मी कार्य करणार नाही. तर असं जे कार्य करणार नाही ह्याच्यामध्ये जो कर्माला बघतोय, हम्म, म्हणजे जर कुणी कार्य केलं नाही, कर्म केलं नाही, तर काय होणार? ते चांगलं नाही. त्याच्यामुळे जर कोणी कर्म केलं नाही तर त्याच्यामुळे काय होतंय? त्याच्यामध्ये कर्म निर्माण होतंय. असं जो बघतोय तो व्यक्ती बुद्धिमान आहे, असं भगवंत सांगतोय. थोडस अवघड आहे समजा. समजलं का तुम्हाला? आणखीन एकदा सांगू? हो प्रभूजी. परत एकदा हम्म. पण सांगा आता वेळ प्रभूजी. झाला ना. तर आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा असं समजून घ्या की इथं जे दोन वाक्य आहेत ह्याच्यामध्ये, है ना, जो कर्मामध्ये अकर्म बघतोय आणि अकर्मामध्ये कर्म बघतोय, हे दोन वाक्य. तर ह्याच्यामध्ये जे कर्म आहे, पहिल्या वाक्यामध्ये कर्म शब्द आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये पण कर्म शब्द. पहिल्या वाक्यामध्ये पण अकर्म शब्द आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये पण अकर्म शब्द आहे. तर हे दोन्ही वाक्यातले अर्थ वेगवेगळे आहेत. तर पहिल्या वाक्यामध्ये जे कर्म आहे त्याचा अर्थ काय आहे? कार्य, म्हणजे सिंपल. कर्म म्हणजे कोणतंही कार्य, असा अर्थ आहे, है ना. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जे अकर्म आहे, त्याचा अर्थ काय आहे? की अकर्म म्हणजे जे कार्य नाही, असा अर्थ आहे. आणि पहिल्या वाक्यामध्ये आता हे झालं कर्म आणि अकर्म स्पष्ट झाले. आता पहिल्या वाक्यात येऊ होता. पहिल्या वाक्यात कर्माचा अर्थ काय आहे? कार्य. अकर्माचा अर्थ काय आहे? अकर्माचा अर्थ काय पहिल्या वाक्यात? कर्माचा अर्थ कार्य नाही, असं- कर्म निर्माण होत नाही. असं कर्म ज्याच्यामुळं कर्म निर्माण होत नाही. होत नाही. आता पहिल्या वाक्याचा अर्थ काय झाला? तो व्यक्ती कर्मामध्ये म्हणजे कार्यामध्ये, है ना, कशाला बघतोय? कार्यामध्ये बघतोय की तिथं बघतोय की ह्या कार्यामुळं काय होत नाही? कर्म निर्माण होत नाही. बरोबर आहे? असं तो बघतोय. म्हणजे काय की जे भक्तीचं कार्य आहे त्याच्यामध्ये कर्म निर्माण होत नाही, असं तो बघतोय, है ना. हे पहिल्या वाक्याचा अर्थ झाला. बरोबर आहे? हे समजलं? पहिल्या वाक्याचा अर्थ समजलं? भक्तीच्या कार्यात कर्म निर्माण होत नाही. कसा आला तो अर्थ? कुणाला समजला नाही? आणखीन एकदा सांगू का? समजला. हा, ठीक आहे. मग आता दुसऱ्या वाक्यात आहे. तर दुसऱ्या वाक्यात अकर्माचा अर्थ काय आहे? कार्य नाही. म्हणजे निर्माण त्यांनी होते काय? कार्य, हे निर्माण होते, नाही नाही कार्य नाही. निर्माण होतं. ते पहिल्या वाक्यात आहे. अकर्माचा अर्थ काय आहे? कर्म निर्माण होत नाही, हे कुठे आहे? पहिल्या वाक्यात. दुसऱ्या वाक्यातलं जे अकर्म आहे ते काय आहे? की कार्य नाही म्हणजे त्यानं कार्य सोडलंय. कार्य सोडलंय, असा अर्थ. मग कार्य सोडल्यावर तो व्यक्ती त्याच्यामध्ये काय बघतोय? कर्म बघतोय. म्हणजे काय होतोय? की असं कार्य बघतोय की ज्याच्यामुळं कर्म निर्माण होतोय. म्हणजे कार्य सोडल्यामुळं काय होतंय की तिथं कर्म तयार होतोय, है ना. भक्ती होत नाहीये ना तिथं, कार्य सोडून दिल्यामुळं. तर जे कृष्ण म्हणतायत की तू जर कार्य सोडून दिलास तर तुला पाप कर्म लागतील. अगोदर सांगितलं त्यांनी दुसऱ्या अध्यायात, तेच सांगितलं. तर बुद्धिमान मनुष्य कार्य जिथं सोडून दिलं जाईल तिथं काय बघतोय की मला आता कर्मफळ मिळणार आहे. ठीक आहे ना, असं बघतोय तो व्यक्ती बुद्धिमान आहे. ठीक आहे ना. तर बघा आणखीन एकदा तुम्ही विचार करून, पुढच्या वेळेस आणखीन आपण घेऊ. आता वेळ झालेला आहे. तुम्हाला समजलं नाही तर पुढच्या वेळेस आपण आणखीन घेऊ. ठीक, आज थांबूया इथं. कुणाला काही प्रश्न आहे? काही घ्यायचंय? तुम्ही वेळ थांबायला तयार आहेत तर हे आणखीन घेऊ. समजलंय काही घ्यायचंय आणखीन एक?
समजलंय प्रभूजी, थोडं थोडं समजलंय. ठीक आहे, पुढं आपण आणखीन रिव्हिजन करू. थांबूया मग आज इथंच.